पेन नको नावाची गोष्ट आहे, की मला दुःख नको कुठल्याही पद्धतीने आणि मला एक चांगल्याच मूडमध्ये कायम राहायचं आहे, हॅपी मूडमध्ये राहायचं आहे. मला कुठली टेन्शन नको आहेत, मला कुठले डिस्कम्फर्ट्स नको आहेत आणि मग ती स्टेटमध्ये मी एकदा गेलो, की मग मला छान वाटतं आणि मला कोणाला काही माझी जबाबदाऱ्या घ्यायच्या नसतात, मला काही कोणाला काही सांगायचं नसतं हं. आणि त्या ह्याच्यामध्ये ही लोकं राहतात, ज्याला युफोरिया आपण म्हणतो, की हा एक क्लाउड आहे मोठा. आणि लाँग टर्ममध्ये गेलं, तर त्या ॲडिक्टला वाटत असतं, की आपण खरंच म्हणजे अजून पण ते जुने जेवढे हुशार होतो तेवढे आहेत, पण तसं नसतं. जेव्हा आपण ते ब्रेक करतो सायकल, हं. तेव्हा कळायला लागतं, की आपली म्हणजे मेमरी पूर्ण डॅमेज झालेली आहे. आता मला हो. काही-काही माणसांची नावं आठवत नाहीत. मला जागांची आठवत नाहीत. गांजा प्यायला तर काहीतरी मिसकन्सेप्शन्स तर खूपच आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मी चांगलं प्रोड्यूस करू शकतो, माझा परफॉर्मन्स चांगला होतो, अशी काही गैरसमजुती पण आहेत. त्यामुळे आणि मला तर तो कायमस्वरूपी घ्यायचाच नाही आहे, हो. हे इतकं माहिती असतं मुलाला. त्यामुळे ते सर्रास घ्यायला लागतात. मदतीपर्यंत पोहोचणारी लोकंच इतकी कमी आहेत, तर मग हं. इतर लोकांच्यांना काय मदत मिळेल? त्यांचे अकाली मृत्यू होतात का? किंवा त्यांना वेडेपण येतं का? किंवा ते मेंटल हॉस्पिटलमध्ये जातील का? खरंच आपल्याला त्याचा काही पत्ता नसतो. कारण आमच्यापर्यंत पोहोचणारी जी लोकं आहेत, त्यांची संख्या फार कमी आहे. खूप ॲडिक्ट्स तर असं म्हणजे प्रे करतात देवाला, की आता ह्याच्यामधनं बाहेर काढ. असं. कारण आम्ही जेवढे गॅप्स घेतो, ते परत गॅप्स म्हणजे काही अर्थाच्याच राहत नाही. हो. कारण आम्ही परत त्या सबस्टन्सकडे खेचले जातो. म्हणजे सुरुवातीला कधीतरी एकदा केलेलं असतं. मग त्याची फ्रिक्वेन्सी हळूहळू महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा अशी ती वाढत जाते आणि मग काही लोकं ते सोडून पण देतात. काही लोकं त्याच्या नादीही परत लागत नाहीत. हं. त्यांची त्यांची लाईन पकडून ते पुढेही जातात. पण काही जी लोकं आहेत, त्यांना हे कंपल्शन येतं आणि 100 लोकं जर का असं काही व्यसन करत असतील, तर साधारणतः 8 ते 10 हे कंपल्सिव्ह ड्रग युजर्स होऊ शकतात. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि खुसपूसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. अ, आपण अडिक्शनबद्दलची एक नवीन खास सीरीज खुसपूस अंतर्गत करतो आहोत. त्याच्यामधला पहिला एपिसोड आपण केला होता दारूचं व्यसन, अल्कोहोल एडिक्शन. आजचा दुसरा एपिसोड आहे ज्यात आपण ड्रग्ज एडिक्शनबद्दल बोलणार आहोत आणि तिसरा एपिसोड असणार आहे पॉर्न एडिक्शन या संदर्भातला. सध्या बऱ्याच बातम्यांमध्ये इतर सगळ्या माध्यमांवर ड्रग एडिक्शन आणि त्याच्या संदर्भात खूप आपण ऐकतो आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वयातली लोकं, वेगवेगळ्या डेमोग्राफिक्समधली लोकं या व्यसनांच्या बळी जाताना आपल्याला दिसतात. तर नक्की काय आहे? किती मोठा स्पेक्ट्रम आहे ड्रग ॲडिक्शनचा? त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी येतात आणि त्यापासून एकूण काय पद्धतीने वाचलं जाऊ शकतं? त्याचे किती मोठे सामाजिक परिणाम असू शकतात? या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण हा एपिसोड करतो आहोत. अ, तर त्यासाठी आपल्यासोबत 2 खास पाहुणे आहेत. एकतर अनुराधा करकरे मॅडम आहेत. त्यांना आधी एका आपण एल्डरली केअरच्या एपिसोडमध्ये पाहिलं आहे. त्या स्वतः गेली 30 वर्षांपेक्षा जास्त काळ व्यसनमुक्तीसाठी काम करतात. ते स्वतः एक डी सेंटरही चालवतात आणि त्या काउन्सिलरही आहेत. तर वेलकम अनुराधा मॅडम. थँक यू. आणि त्यांच्यासोबत आज एक खास आपला मित्रही आहे ओंकार कुलकर्णी, जो आपल्याला मदत करणार आहे हा सगळा विषय समजून घेण्यासाठी. कारण तो स्वतः एक रिकव्हरिंग ॲडिक्ट आहे. मला हे म्हणतानाही फार दडपण येतंय आणि मला एक खरंच खूप कौतुकाची गोष्ट वाटते, की तो एकतर या पॉडकास्टला आज हो म्हणाला. कारण इतका सेन्सिटिव्ह विषय आहे, तो स्वतः त्यातनं गेलेला असताना सुद्धा ही गोष्ट आणखीन लोकांपर्यंत वेगळ्या पद्धतीनं त्याच्या एक्सपिरियन्सेसमधनं पोहोचण्यासाठी तो मदत करण्यासाठी आज आपल्याला तयार झाला. तर थँक सो मच एकतर ओंकार यस. तुझे खूप जास्त. आपण खूप जास्त सेन्सिटिव्हली या विषयावरती गप्पा मारणार आहोत ओके. आणि त्याच्यासाठी तू आज हो म्हणालास हे खूपच छान वाटतंय आज आम्हाला, की तू आहेस. तर या दोघांही सोबत आपण आज हा विषय नक्की काय आहे या विषयाबद्दलची खुसपूस करणार आहोत. तर वेलकम एकतर दोघांचेही. थँक यू. थँक आपण सुरुवात करताना म्हणजे अल्कोहोल ॲडिक्शनबद्दल बोलताना साधारण त्याच्याबद्दल काही ना काही अंशी सोसायटीमध्ये याच्याकडनं ऐकून, त्याच्याकडनं ऐकून काहीतरी एक बेसिक माहिती तरी असते. पण ड्रग ॲडिक्शनच्या बाबतीत म्हणजे गांजा आणि आणखीन काही 1-2-3 नावं सोडली, तर त्याच्या व्यतिरिक्त फार त्याच्याबद्दलची माहिती नाही. तर अनुराधा मॅडम मला तुमच्याकडेच असते, की काय पद्धतीनं एकतर ड्रग ॲडिक्शनचा लँडस्केप आहे? म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ते कन्झ्युम केलं जातं आणि काय-काय पातळ्यांवर किती आणि काय कन्झ्युम केलं जातं? सगळ्यांना नमस्कार माझा. अ, ड्रग ॲडिक्शन आपण जर का व्यसनाच्याच एकूण कॅटेगरीज पाहिल्या, तर साधारण ती व्यसनं 5 कॅटेगरीजमध्ये आपण डिव्हाईड करूया. पहिलं जी कॅटेगरी आहे ती नार्कोटिक ड्रग्सची आहे. हं, हं. तिथे अफूपासून बनणारी सगळी
विविध औषधं म्हणजे मॉर्फिन, हिरोईन आणि बरं. त्याचा अडल्ट्रेड फॉर्म म्हणजे ब्राऊन शुगर हं. असं नार्कोटिकमध्ये येतं. दुसरं जर का आपण पाहिलं की काही स्टिम्युलंट्स असतात त्याच्यामध्ये निकोटीन, कोकेन आणि आत्ताचे जे ड्रग्ज येऊ घातलेत ते सगळे स्टिम्युलंट कॅटेगरीत म्हणजे ज्याला आपण MD, MCAT असं म्हटलं जातं ते. त्याच्यानंतर येते ती डिप्रेसंट कॅटेगरी येईल ते म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि झोपेच्या गोळ्या. ओके. हे अल्कोहोल डिप्रेसंट आहे गेल्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं हो, असेल. हो. त्यामुळे अल्कोहोल आणि झोपेच्या गोळ्या त्याच्यामध्ये येतील. नंतरची कॅटेगरी जी आत्ता सगळ्यात कॉमन दिसते ती म्हणजे कॅनबीज ज्याला आपण म्हणतो चरस, गांजा आणि हे भांग या नावाच्या वनस्पतीपासून तयार होतात. त्यामुळे कुठेतरी हा समज आहे की ते हर्बल आहे हं. आणि भांग तर आपल्याकडे काय म्हणतो कल्चरलीच मान्य आहे, हो, हो. की ती महाशिवरात्रीच्या वेळी खालून सगळेजण घेतात आणि त्याचा स्त्री जातीय याच्यापासून गांजा आणि पुरुष जातीय याच्यापासून चरस किंवा हशिष तयार होतं आणि कॅनबीजचा बोलबाला सध्या म्हणजे गांजा, वीड, ग्रास या नावाने पण बरेचदा ओळखला जातो किंवा माल हा शब्द त्याला हं. खूप कॉमनली वापरतात. त्याच्यानंतरचा जो येतो भाग तो म्हणजे काही आर्टिफिशियल ड्रग्ज आहेत ज्याला एक्स्टसी किंवा आपण वेगवेगळे डिझायनर ड्रग म्हणूया की जे अम, तयार केलेत त्यांनी आपल्या आपल्या सगळ्या एंटरटेनमेंटसाठी, रिक्रिएशनसाठी तयार केलेले ड्रग्ज आहेत ते आणि जे प्युअरली सिंथेटिक आहेत. हं. आणि नंतरची जी कॅटेगरी येते ती इन्हेलंट्सची येते, की ज्याच्यामध्ये व्हाईटनर येईल किंवा आपला थिनर, हो, स्पिरिट, पेट्रोल हो. असे पण काही जे इन्हेल केलं जातं आणि ते इन्हेल करून त्याची नशा घेतली हं, जाते. हं. तर हा जो ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, की अशा पद्धतीने साधारणतः नशेचे प्रकार आहेत आणि हा जो ड्रग्ज दिसत नाहीत किंवा त्याचा बोलबाला फार जे ज्याला आपण म्हणतो की जे पांढरपेशा लोक आहेत किंवा जे कॉन्झर्वेटिव्ह लोक आहेत त्यांच्यासाठी तर हा मोठा ताबू हं, प्रश्न हं, आहे. हं. पण हा त्या तरुण पिढीमध्ये आलेला बऱ्यापैकी दिसतो. म्हणजे साधारणतः आताचं वय खूप कमी आलं आहे. म्हणजे आपल्याकडे एक 15 वर्षाचा पण म्हणजे ओंकारला पेशंट माहिती आहे. आहे 15 वर्षाचा मुलगा पण होता, की जो या गांजामध्ये अडकला होता. तर म्हणजे 15-16 वर्षापासून ते साधारण 24-25 वर्षापर्यंत हं. ह्या स्पॅनमधला युवक त्याच्यामध्ये बरेचदा अडकलेला दिसतो आपल्याला. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीच्या नशा करणं या कसं आहे की ते नशा म्हणजे त्याचा जो हे आहे पॉप्युलेशन जे आहे ते बऱ्यापैकी वाढतं आहे. 86-87 साली जेव्हा आपण बघितलं होतं तेव्हा नार्कोटिक ड्रग्ज आणि ब्राऊन शुगर घेणारी लोकं आपल्याला खूप आढळायची हं. आणि त्याचं ॲडिक्शन खूप होतं समाजामध्ये आणि ते ॲडिक्शन त्याचा एक NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज ॲक्ट पण आला आणि त्यांनी बऱ्यापैकी अवेअरनेस आला आणि ते आता कमी झालं बरोबर. आणि ब्राऊन शुगर घेणं हे इतकं सोपं नाही आहे, जितकं आत्ताचे ड्रग्ज घेणं कंपॅरेटिव्हली सोपं आहे. तर तसंही झालं आणि मग हा गांजा बऱ्यापैकी आला. दुर्दैवाने अमेरिकेने तो लीगल केला, लिबरल केला. त्यामुळे आपल्याला अर्थातच आपण अनुकरण प्रिय असल्यामुळे हं, तिकडनं आलं की आपण ते घेतोच. त्यामुळे इथेही लोकांना वाटतं की तो लिबरल आहे, पण तो नाही आहे. हं. तो आपल्याकडे लिगलाइज केलेला नाही आहे आणि थँक्स टू गव्हर्नमेंट ॲक्चुअली तो नाहीच केला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण गांजाचे परिणाम जे आहेत ते ओंकार पण माझ्याबरोबर आहे, तर तोही सांगेल. पण त्याचे खूप दूरगामी परिणाम आहेत आणि त्याचा बुद्धिभ्रष्ट होण्यावर खूप म्हणजे वेडेपण येण्यापर्यंत ते असू शकतात. तर असा हा साधारणतः आहे आणि युवक त्याच्यामध्ये आहे. हो, हो, आणि युवकांच्या काही टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या आपण बोलूच यामध्ये. हो. पण आपण साधारण म्हणजे डेमोग्राफिक्स जर डिस्कस करू शकलो, म्हणजे आता आपण साधारण वयाचा अंदाज घेतला, की साधारण एक 15-16 पासून एक 24-25 वर्षापर्यंतचे मुलं-मुली हे कन्झ्युम करतात किंवा याच्या आहारी जातात. तर शहरातलं प्रमाण काय आहे? ग्रामीण भागातलं प्रमाण काय आहे? किंवा मुलं-मुली यांच्यातलं काही वेगवेगळं प्रमाण बघायला मिळतं का? आपल्याला कुठेतरी एक मिसकन्सेप्शन असं असू शकतं, की ग्रामीण भागात हे सगळं पोचलेलं नाही आहे. तर तसं काही नाही आहे. ते ग्रामीण भागात आहे, बऱ्यापैकी आहे. आता गांजा कसा मिळतो हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की प्युअर गांजा हं, त्याची किंमत खूप जास्त आहे. पण त्याचाच जर का जो भ्रष्ट रूप त्याचं जे येतं, मग ते ₹20 पुडी, ₹30 पुडी असं सुद्धा जे मिळतं, तो
तो कदाचित खूप पॉप्युलर आहे. मग पान शॉपमध्ये पण तो मिळतो. त्याची एक ठराविक लँग्वेज आहे. त्याचे संकेत आहेत वेगवेगळे आणि म्हणजे मी तिथे पान शॉपमध्ये गेले, तर मला कळणार पण नाही, की कोणी गांजा घेतला आणि कोणी घेतला नाही आहे. हो. पण गांजा घेणाऱ्याला ते बरोबर कळतं, की काय केलं पाहिजे आणि काय नाही. त्यामुळे खेडोपाड्यात सुद्धा प्युअर फॉर्मवाला गांजाची 10 ग्रॅम, 20 ग्रॅमची पुडी ₹500 पर्यंत पण जाऊ शकते आणि अशा 8-10 पुड्या म्हणजे तुम्ही इमॅजिन करा त्याचं आर्थिक काय हो. हे असेल आणि त्याचंच जे भ्रष्ट रूप आहे ते खेड्यापाड्यातनं म्हणजे ₹20 पुडी, ₹30 पुडी, ₹50 पुडी असं पण त्याचे ते भाग आहेत आणि ते खेड्यापाड्यापर्यंत पोचले आहेत. आर्टिफिशियल ड्रग ज्याला डिझायनर ड्रग्ज असं म्हणतो आपण हं, हं. किंवा ज्याला एक्स्ट्रेसी म्हणतो, ते कदाचित खेड्यापर्यंत अजून आलेलं नसावं. हं. कारण असे उदाहरणं आम्हाला दिसत नाहीत. पण गांजा तर नक्कीच गेलेला आहे पोहोचलेलं खेड्यापर्यंत, आहे. पोहोचलेला आहे. आणि त्यातलं मुलांचं कन्झ्युम करण्याचं प्रमाण आणि अ, मुलींचं. खेडेगावामधनं आता काय झालं आहे, की कॉस्मोपॉलिटियन सिटीजमध्ये तुम्ही कोणालाच ही मुलं कोणालाच आन्सरेबल नाही आहेत. त्यांचं उत्तरदायित्वच नाही आहे ॲक्चुअली. हं. त्यामुळे काय होतं 500 किलोमीटरवरती असणारे आई-वडील किंवा घर आणि 500 किलोमीटर प्रवास करून आलेले इथले विद्यार्थी, विद्यार्थिनी ते काय करतात ते याचा एक काय म्हणतो अंदाज त्या पालकांना नाही आहे. आणि या मुलांनासुद्धा असं वाटतं मी तर एकदाच घेणार आहे ना. मी कुठे जास्त घेणार आहे. मी पार्टीजला जास्त घेणार आहे. आणि गांजा प्यायला तर काहीतरी मिसकन्सेप्शन्स तर खूपच आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मी चांगलं प्रोड्यूस करू शकतो, माझा परफॉर्मन्स चांगला होतो, अशी काही गैरसमजुती पण आहेत. त्यामुळे आणि मला तर तो कायमस्वरूपी घ्यायचाच नाही आहे, हो. हे इतकं माहिती असतं मुलाला. त्यामुळे ते सर्रास घ्यायला लागतात आणि मग टॉलरन्स वाढत गेला, की ते कधी व्यसनाकडे जातील हे सांगता येत नाही. हं, हं. त्यामुळे मुलं आणि मुलींचं नक्कीच प्रमाण कमी असेल. थोडाफार सामाजिक भीती आणि हं. दडपण असल्यामुळे. पण त्याही आता काही कमी नाही. म्हणजे नगण्य वगैरे काही नक्कीच नाही आहे. हं, हं, नक्कीच हं. नाही. मला तो ओंकार तुझ्याकडे यायला आवडेल कारण तू आता मॅडमसोबत सेंटर्समध्ये पण काम करतो जिथे ॲडिक्ट्स येतात आणि त्यांच्या म्हणजे तुला तोही एक ॲक्सेस आहे जिथे तू वेगवेगळ्या वयातली लोकं जे ॲडिक्शनमधनं जात आहेत त्यांनाही बघतो जवळनं. तर काय प्रायमरी कारणं असू शकतात ज्यामुळे लोकं ॲडिक्शनकडे किंवा ड्रग्जकडे वळतात असं आपण डिस्कस करू शकलो तर? प्रायमरी कारणं म्हणजे आपण बेसिकली सगळे प्लेजर सीकिंग असतो. तर हं. पहिले तिकडूनच स्टार्ट होतं. म्हणजे अल्कोहोल पण एक प्रायमरी ड्रगच म्हणतो आपण, ड्रग्जमध्ये पकडतो हो. आणि त्यानंतर मग बाकी सगळे ड्रग्ज स्टार्ट होतात. तर आपण जेव्हा यंग असतो, आपण बाकी सगळी मजा तर करत असतो, हं. पण काहीतरी अजून ॲडिशनल हवं. म्हणून मग आपण ते अल्कोहोलकडे जातो किंवा ड्रग्सकडे जातो आणि अल्कोहोलपेक्षा जर वरचं अजून काय पाहिजे, तर मग गांजा आहे. मग हं. गांजाची हाय खूप चांगली आहे. गांजा, चरस आणि आपण कसे एका ग्रुपमध्ये असतो, की हो. आता एक कॉलेजमध्ये कोणीतरी स्टार्ट केलं, की आता ह्याच्याकडून आला एक. आम्ही तर मालच म्हणायचो, की आता हं. ह्याने माल आणला आणि हे काय कोणाला माहितीच नसायचं हा सबस्टन्स काय? आता सबस्टन्स म्हणतो. तर ते सगळे म्हणायचे एकदा ट्राय करून बघू काय होणार आहे. जसं आपण दारू ट्राय केली होती, तसं हे ट्राय करून बघू काय होणार आहे मॅक्स. तर कधीतरी एक्झाम झाल्यानंतर किंवा एक्झामच्या सुट्टीमध्ये एक्झामनंतर जे होतं, तेव्हा कधीतरी ट्राय करायचो. आणि मग तेव्हा कळायची याची किक काय? किंवा मग हं. आता ही किक किती मस्त आहे, किती वेळ चालते किंवा आपण बाकी सगळे प्रॉब्लेम्स विसरून जातोय किंवा घरचे जे आपले आई-बाबा टेन्शन देतात, किटकिट करतात, तर ते आपण विसरून तेवढ्यापुरतं फक्त विसरून जातो किंवा हं. अभ्यास झाला असेल, नसेल झाला, टेन्शन, एक्झामचं टेन्शन तेवढ्यापुरतं आपण विसरून जातो. त्यामुळे जास्त लोकं ड्रग्जमध्ये येतात, मला असं तरी वाटतं. हं, म्हणजे हं. एक प्लेजर पण आणि मग काही टेन्शन्स किंवा अँक्झायटी किंवा जास्त स्ट्रेस त्यामुळे पण लोकं येतात ड्रग्जमध्ये. हं, हं. मला काहीतरी ॲड करावंसं वाटतं याच्यामध्ये, की युवकांमधल्या काही कॅरेक्टरिस्टिक्स पेक्युलिअर आपण बघतो. हो. म्हणजे त्यातला एक आहे म्हणजे सततचं एक्साइटमेंट पाहिजे असते त्यांना. काहीतरी नवीन, काहीतरी नवीन सारखं असं हो. पाहिजे असतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रयोगशील आहेत सगळेजणं. हो. त्यामुळे नवीन एक्सपेरिमेंट करत राहणं आणि ते बघत राहणं आणि तिसरी पियर प्रेशर तर जबरदस्त आहे. म्हणजे याचं एक उदाहरण मला कधी-कधी असं वाटतं, पियर प्रेशर मुलांमध्ये आपण असं सारखं म्हणतो, पण ते एल्डरली लोकांमध्ये पण आहे. हो. म्हणजे आता ह्या किटी पार्टीज करणं, बिशा करणं काय हे हे काय आहे? व्हॉट इज धिस? म्हणजे मी जर का गेले नाही तिथे, आता माझ्या वयातल्या बायकासुद्धा तिथे जेव्हा जात नाहीत, तेव्हा त्यांना पण फोमो असतो. हं. जसं ह्या मुलांना असेल तर काय नवल आहे मग मला असं हो. वाटतं, की तिथं त्या वयातली आहेत. तर त्यामुळे त्यांना प्लेजर सीकर्स आहेत ते नवीन-नवीन काहीतरी प्रयोग करतात. एक्साइटमेंट खूप आहे. पियर प्रेशर खूप जास्त आहे आणि त्यांना
खूप भीती वाटते रिजेक्शनची. म्हणजे ग्रुपमधनं मी बाहेर फेकला जाईन की काय? ह्याची पण हम्म. एक कुठेतरी भीती असते त्यांना. आणि मग लोकं चिडवतील का? मग मला एकटं राहावं लागेल का? मग माझ्या अभ्यासाचा प्रॉब्लेम येईल का? असे पण त्यांना फिअर्स आहेत त्या. आणि त्या कुठेतरी समजून घेतल्या पाहिजेत या कॅरेक्टरिस्टिक्स. आणि त्याच्यामुळे मग हे शॉर्टकट्स आहेत सगळे. हम्म. व्यसन करणं किंवा ड्रग घेणं, हे सगळे शॉर्टकट्स आहेत, असं मला वाटतं. त्यामुळे या कॅरेक्टरिस्टिक्सकडे पण लक्ष द्यायला हो. पाहिजे. आता आपण हे बोलताना म्हणजे असं मला हे समजून घ्यायला आवडेल, की नक्की ते ड्रग्ज किंवा मग आता हे जर कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा ते कुठलंही सबस्टन्स जर त्याला आपण म्हणायचं ठरवलं, तर तो पदार्थ नक्की असं काय देतो त्या व्यक्तीला, की जेणेकरून ते करावंसं वाटतं आणि पुन्हा-पुन्हा करत राहावंसं वाटतं? म्हणजे असं काय त्यातनं मिळतं, की ज्याच्यामुळे त्याच्या आहारी जाणं होतं? आधी ओंकार सांगेल त्याच्यावरनं. ह्याच्यामध्ये एक आहे की आपण जेव्हा तो फर्स्ट टाइम करतो, तर आपण एका वेगळ्या हायमध्ये जातो. तर हाय म्हणजे काय, एक वेगळी प्लेजरेबल स्टेट. म्हणजे आपली जी रिॲलिटी आहे ती आपण ॲक्सेप्ट नाही करत बेसिकली, की आता काही ना काहीतरी प्रॉब्लेम सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात, तर आपण ती रिॲलिटी ॲक्सेप्ट नाही करत म्हणून तो ड्रग घेतो. हं, त्या ड्रगने आपण एक 1 तास, 2 तास आपण एका वेगळ्या हॅपी स्टेटमध्ये जातो, हं, की कुठेही आपल्याला काही आपली दुःख आठवत नाही किंवा काही टेन्शन्स आठवत नाही. तर त्या एक स्टेटमध्ये गेल्यावर ते कंटिन्युअसली आपल्याला असं वाटतं, की आता ही 2 तास चालली, तर नंतर परत एक 4-5 तासांनी आपण परत एकदा ही घेऊ असं. हं. किंवा आज केली, परत उद्या करू किंवा परत तेरवा करू, असं ते कंटिन्युअसली आपल्याला वाटतं की घेत राहावी. किंवा तुम्ही गॅप जरी घेतली, आता आज एकदम म्हणजे काहीतरी बोर झालं. बोर जरी झालं तरी लोकं ते एका हॅपी स्टेटमध्ये जायला बघतात. म्हणजे बोर्डम पण एक खूप मोठं रिझन आहे. हं, लोनलीनेस हो. एक खूप मोठं रिझन आहे. करेक्ट. तर परत आपण त्याच्यामध्ये जायला बघतो. म्हणजे आज आपण कन्झ्युम केलं, तर 3 दिवस गॅप घेतली तरी आपल्याला लगेच आठवण येते, की आज खूप बोर होतंय, चल आपण त्या परत ट्रिपमध्ये जाऊ. मग परत मित्रांना फोन कर आणि मग नंतर परत कन्झ्युम करण्यासारखं म्हणजे इच्छा कंपल्सिव्ह असते. म्हणजे हं, आपल्याला हं. असं प्रॉपर आपण म्हणतो, की तलब येते. बरोबर. आता आपल्याला नॉर्मली कशी आता लहान मुलांना आईस्क्रीम खावंसं वाटतं. हं, त्यांना रोज आईस्क्रीम दिलं तरी चालतं त्यांना, की आता आईस्क्रीम खायचं आहे मला, आता मला 2 तासांनी दिलं परत आईस्क्रीम मी खाऊ हो. शकतो. तसं सेम ड्रगचं आहे, की मला आत्ता ड्रग हवा आहे आणि परत 2 तासांनी मला परत ते बोर्डम नको आहे, लोनलीनेस नको आहे, मला काहीच नको आहे म्हणून मला परत 2 तासांनी तो ड्रग हवा आहे, की परत मी त्या एका प्लेजरेबल स्टेटमध्ये जाईल. हं, हे हं. बेसिक रिझन झालं त्याचं. त्याच्यामध्ये ना मला असं वाटतं पेन नको नावाची गोष्ट आहे, की मला दुःख नको कुठल्याही पद्धतीने. आणि मला एक चांगल्याच मूडमध्ये कायम राहायचं आहे, हॅपी मूडमध्ये राहायचं आहे. मला कुठली टेन्शन नको आहेत, मला कुठले डिस्कम्फर्ट्स नको आहेत. आणि मग ती स्टेटमध्ये मी एकदा गेलो, की मग मला छान वाटतं. आणि मला कोणाला काही माझी जबाबदाऱ्या घ्यायच्या नसतात, मला काही कोणाला काही सांगायचं नसतं. हं. आणि त्या ह्याच्यामध्ये ही लोकं राहतात, ज्याला युफोरिया आपण म्हणतो, की हा एक क्लाउड आहे मोठा, की ज्याच्यामध्ये जाऊन राहिलं आणि तो तो कधी फुटणार आहे माहिती नाही आहे. पण तो क्लाउडमध्ये आत्ता मी आहे. आणि त्या ढगामध्ये ही लोकं जणं मस्त जाऊन राहतात. आणि तो उतरायला लागला, की परत एकदा म्हणजे सतत त्या स्टेटमध्ये राहावंसं वाटणं. हं. पण हे सगळ्यांच्या बाबतीत नाही होत अच्छा. म्हणजे सगळेजण काही सतत तेच करत नाहीत. म्हणजे काही-काही जणं असंही असतं, की चला सॅटर्डे, संडे तो एक बाबा स्नॉट घेऊया, पण अदरवाईज नाही घ्यायचा. हं, अशीही काही लोकं आहेत. पण हा जो म्हणतोय, की ज्याचं कंपल्शन होतं, आता हा आजाराचा पार्ट झाला, हं, की हं, मला आता घ्यावंसं लागतं. हं, माझं हं. शरीर डिमांड करायला लागतं. माझं मन, माझा मेंदू डिमांड करायला लागतो. तिथे तो आजाराचा पार्ट सुरू होतो. आणि मग ओके. त्यांचा टॉलरन्स तिसरा स्नॉट, तिसरं इंजेक्शन, तिसरं, चौथं हे, की त्यांना त्याची लत लागतेच. आणि मग त्यांना त्याच्याशिवाय पर्याय त्यातनं उरत बाहेर नाही. पडता येत नाही. मग मला हे आत्ता बोलताना असं जाणवतंय, की ते सतत एस्केप शोधण्याच्या मागे हे होतंय का? म्हणजे काय आत्ता बोलताना पण असं लक्षात आलं, की आनंद हवाय सतत. म्हणजे आत्ताचं जे आहे ते बरोबर. काही बरं नाहीये आणि सतत काहीतरी एक वेगळं किंवा आनंदी आयुष्य जे मे बी डोक्यात इमॅजिन्ड आहे, ते अटेन करण्यासाठीचा एक तो मार्ग म्हणून त्याकडे पाहिला जातो आणि कायम त्या तुमच्यात असलेल्या रिअल सिच्युएशन सत्यापासून पळून जाऊन एक वेगळी तुमचं जे जग आहे त्यात जाण्याचा तो प्रयत्न असतो की काय? हं. असं वाटू शकतं. आत्ता आपण हे बोलताना म्हणजे आत्ता हे साधारण अंदाज घेण्याचा प्रयत्न केला की काय पद्धतीनं त्याच्या आपण म्हणजे लोक आहारी जाऊ शकतात वगैरे. सुरुवात कुठून होते याची सगळ्याची? म्हणजे काय ट्रिगर्स असतात, काय पद्धतीनं ते इंट्रोड्यूस केलं जातं आणि आत्ता आपण आजारांबद्दल पण बोललो. मला खूप आनंद वाटतोय, की पहिल्यांदा म्हणजे हा पर्स्पेक्टिव्हच अडिक्शन हा आजार या पर्स्पेक्टिव्हने पहिल्यांदाच म्हणजे गेल्याही एपिसोडमध्ये आपण चर्चा केली आणि आत्ता पण आजाराकडे त्याचं ज्यावेळेस रूपांतर होतं त्याबद्दल बोलतोय. तर ज्यावेळेस आजारात रूपांतर होतं, तो तो सगळा टप्पा काय असतो?
हां, त्याचे काही भाग म्हणजे सुरुवातीला जसं एस्केपिझम सुरुवातीला नसतं. ओके. सुरुवातीला असं असतं, की मजा करू. हं, 4 लोकं जमली आहेत, 4 हं, मुलं जमली आहेत, एकानी कोणीतरी आणलाय, मग सगळ्यांनीच तो घेतला. जसं निकोटीनचं होतं, म्हणजे सिगारेट ओढून बघणं. हं. मग ती थोटकं पडलेली असतात ना, ती सुद्धा ओढून बघावीशी वाटतात या मुलांना. हां, आणि मग ती मुलं किती 12 वर्षाची असतील, 13 वर्षाची असतील, वडील स्मोक करत असतील, कुठले काका-मामा करत असतील, त्यांनी त्या ॲशट्रेमध्ये टाकलेलं असेल, तर त्याला असं वाटतं ते थोटूक आपण बघावं घेऊन. तसंच याचं पण होतं, की केवळ अवेलेबल आहे, सगळी मुलं करतायत बाकीची आणि मला ऑड मॅन आउट व्हायचं नाही आहे, त्यामुळे मी पण करतो. म्हणजे तिथे काही एस्केपिझम पण ते घेतल्यानंतर जे लाईट फील होतं, म्हणजे जो ते म्हणतो, की हॅपी मोडमध्ये आपण जे जातो, छान वाटणं नावाची गोष्ट असते आणि ते छान वाटणं हे त्यांनाच माहिती आहे ॲक्चुअली काय छान वाटतं. हे मला तुम्हाला इमॅजिन करून नाही करता येईल, कारण त्यांना ते मग ते छान वाटण्याची फ्रिक्वेन्सी वाढवणं, हं. असं वाटणं. मग आत्ता परीक्षा झाली आहे का? मग करू. मग आता आम्ही सगळे मिळून गोव्याला चाललो आहे का? किंवा कुठे पिकनिकला चाललो आहे का? मग करू. असे ती हे होत जाते. म्हणजे सुरुवातीला कधीतरी एकदा केलेलं असतं. मग त्याची फ्रिक्वेन्सी हळूहळू महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा अशी ती वाढत जाते. आणि मग काही लोकं ते सोडून पण देतात. काही लोकं त्याच्या नादीही परत लागत नाहीत. हं. त्यांची लाईन पकडून ते पुढेही जातात. पण काही जी लोकं आहेत, त्यांना हे कंपल्शन येतं आणि 100 लोकं जर का असं काही व्यसन करत असतील, तर साधारणतः 8 ते 10 हे कंपल्सिव्ह ड्रग युजर्स होऊ शकतात. बापरे! म्हणजे त्याचं 8 ते 10% प्रमाण आहे. येस, म्हणजे जर तुम्ही तेच क्वाईट कन्झ्युम करताय तर ते त्याच्या आहारी जाऊन त्याचं आणि कोण कन्झ्युम करतंय आणि कोण त्या 8 ते 10% याचा काहीही आपल्याला सांगता येत नाही. आणि हं. प्रत्येक मुलाला हे वाटतं, की मी कुठे ॲडिक्ट होणार आहे. तर मला असं वाटतं ओंकारला पण तेच वाटत होतं, की नाही, मी कुठे मला नाही ॲडिक्ट होणार वाटत. आहे. मला साधंच कधीतरी प्यायची, मजा करायची आहे, असंच होतं ते. हं, हं, हं. म्हणजे मी फ्रेंड्स बरोबर असताना असं स्टार्ट केलं होतं. एक्झाम्स नंतर कोणाचा बर्थडे असेल, नाईट आउट्स असतील. हं. बेसिकली नाईट आउट्सला स्टार्ट होतं, की दारू पण तिकडेच, बाकी पण सबस्टन्सेस तिकडेच असायची. तर हं. नाईट आउट्स हे खूप एक बेसिक रिझन असायचं. कुठे फिरायला गेलो, गोवाला गेलो, कुठे महाराष्ट्रात पण कुठे गेलो, तर हे कॅरी करायचंच. मग ते असं 2 महिन्यातनं एकदा असं व्हायचं किंवा बर्थडे आता असेल तर बर्थडेला आपण हं. की कन्झ्युम करायचं. बर्थडे नंतर मग ते असं होतं, की आता आपल्याला वीकेंड आहे. तर वीकेंडला आता काही काम नाही आपल्याला. आपलं सगळं वीकडेजमध्ये सगळं अभ्यास वगैरे करून झाला आहे, कॉलेज करून झालं आहे, जॉब करणारे जॉब पण करून झाला आहे. हो. तर आता वीकेंडला आपल्याला फुल चिल आउट आहे. तर फ्रायडे, सॅटर्डे म्हणजे एकदम चिलमध्ये मग ते सबस्टन्स चालू होतो. मग तो वीकेंड पूर्ण वीकमध्ये 2-3 डेज वगैरे होतो ते. आणि मग तो त्यामध्ये मॅडम जसं म्हणाल्या, की 10 लोकांमध्ये ते 8 लोकांमध्ये ते परत ते करतच नाही. काही लोकं म्हणजे सोडून देतात, ते सोडूनच देतात, की हो. हे नाही ड्रग्ज म्हणजे टॅबू खूपच वाईट. हं. हे सोडूनच देतात. काही 10 मधले 5 कंटिन्यू करतात, मग वीकेंड्सलाच कंटिन्यू करतात. आणि मग 10 मधले 2 म्हणजे ॲडिक्ट्स आपण म्हणतो, हं. ते मग रोजच्या याच्यावर येतात, की आता आता 5 दिवस बाकीच्या मधले ते 3 दिवस पण करायला लागतं. मंडे, वेडनेसडे, फ्रायडे, मग वीकेंड. असं करता ते रोजच स्टार्ट होतं, की मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि मग अजून पुढे ॲडिक्ट होतो माणूस. तेव्हा मग तो दिवसातनं पण खूप वेळा कन्झ्युम करायला लागतो. मग तो हं. डिसीजचा भाग झाला, की कंपल्शन होतं. की प्रॉपर ह्या टाईमला मला ती तलप येतेच किंवा आपण टरक बोलतो टर्की. मग हं. तेव्हा तो घ्यावाच लागतो. तेव्हा म्हणजे टोटली ब्लँक होतो माणूस. काही सुचत नाही, कळत नाही. आपली जी कामं पेंडिंग असतात ती कळत नाही. पहिले जॉइंट स्मोक करायचा त्यानंतरच कामं होतात. जॉइंट स्मोक नाही केला तर मग ते टाईम टेबल तिकडे स्टक तिकडे सगळं अडकतं. जोपर्यंत जॉइंट नाही स्मोक करत, हं. तोपर्यंत सगळं मग आपलं बोंबलतं पुढचं प्लॅनिंग. हं. अल्कोहोलची कशी थरथर असते ना, हो. की ते परत उतारा म्हणून अल्कोहोलच घेतात आणि मग ती थरथर कमी होते. तसं त्यांना तो जॉइंट मारावाच लागतो. मग पुढची कामं होऊ शकतात. हो. कारण स्पेसिफिकली जर गांजाच्या बाबतीत बोलायला गेलं तर खूप जास्त रिक्रिएशनल म्हणून त्याचा जो एक हं. पर्पज ऑलरेडी डिझाइन्ड म्हणजे लोकांच्या मेंदूमध्ये तयार केलेला आहे, की हे हो. कशासाठी आहे, तर मला हे काम करता येण्यासाठी आहे. म्हणजे हे आर्ट फील्डमध्ये तर बऱ्याच अंशी क्रिएटिव्ह सुचत नाहीये काही कारण गांजा नाही मारलेला आहे किंवा ते ओढलेलं नाही. तर त्याचं जे कामासोबतचं जे कनेक्शन आहे ना, मला वाटतं ते खूप जास्त घातक असू शकतं. कारण हं. तुम्हाला अल्टिमेटली काम करावं लागणार आहे आणि ते करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या सबस्टन्सवरती तुमचं पूर्ण कामच डिपेंड करून ठेवत असाल, तर त्याशिवाय तुमचं कामही होणार नाही. तर मला वाटतं त्या लिंकेजेस पण ओळखता येणं अगदी, खूप अगदी, गरजेचं असू अगदी शकेल. बरोबर आहे. आणि ते हो. म्हणजे जी क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणारी लोकं असतात, त्यांना कुठेतरी हा एक मिसकन्सेप्शन गैरसमजूत अशी असते, की हे घेतलं की मी जास्त चांगलं करेन. हो. हं. जास्त चांगलं क्रिएटिव्ह माझं काम माझ्यातनं होईल.
आणि तो खूप मोठा गैरसमजूत आहे. आणि कसं कॉन्ट्रॅडिक्शन कसं होतं, की एखादा मोठा कलाकार जेव्हा खूप चांगलं कलेचं प्रदर्शन करतो आणि त्यांनी कुठेतरी गांजा-बिंजा घेतलाय किंवा अल्कोहल घेतलंय किंवा काही ड्रग घेतलाय, तर ह्याला कुठेतरी एक मान्यता मिळते की काय असं वाटतं. आणि खालच्या लोकांना ते एक की नाही असं केलं की तो बघा काय परफॉर्मन्स देतो. मग तोही तसंच करतो. मग तोही खालचीही लोकं तशीच करतात. असं ते होत जातं की काय, तर ती जी मान्यता आहे की ती ड्रगमुळे आहे का त्याच्यातला इंटेलिजन्स आहे, त्याच्यातली हे खरं बघायला पाहिजे. इफ ही इज हम्म. इंटेलिजंट, त्याला माहिती आहे, त्याला क्रिएटिव्ह फील्डमध्ये त्याचं नॉलेज आहे, तो करू शकतो, तर तो गांजाशिवायही करू शकणार आहे. हो. हं. म्हणजे त्याला त्याच्या डोक्यात तो गांजा आहे. म्हणजे सगळेच कलाकार काही गांजा पिऊन काम नाही करत ना. ते हो. पण बेस्ट परफॉर्मन्सेस देतातच. हो. पण हा त्याच्या डोक्यातला भाग आहे. आणि ती हम्म. असोसिएशन्स खूप स्ट्राँग आहेत. हम्म. हम्म. आणि हे मला असं वाटतं ओंकार पण सांगू शकेल, की केवढं की ते झालं की मला गांजा आठवतो, ते झालं की मला अल्कोहोल आठवतं, काहीतरी असं ट्रिगर आलं की मला ते आठवतं आणि पहिलं मला ते आठवतं. हम्म. आणि हम्म. हे कंपल्शन आहे, की मी पहिलं जाऊन काय करीन, तर मी जॉइंट मारीन किंवा मी दारू पिईन किंवा मी कुठलीतरी टॅबलेट खाईन किंवा मग आता टॅबलेट्स इझी अवेलेबल आहेत. तुम्ही थोडंसं संधान साधा त्या मेडिकल शॉप्सबरोबर तुम्हाला वाटेल ते मिळतं. जरी आता बॅन असलं तरी. बापरे. आत्ताच्या म्हणजे तुम्हाला पिढीचं आम्हाला नाही मिळणार. ह्या मुलांना मिळतात. म्हणजे आपण म्हणतो ना दारू प्यायला पैसा लागत नाही, गांजा ओढायला पैसा लागत नाही, ते मिळतात त्यांना. आणि त्यांचे जो काही कोटा आहे त्यांनी सांगावं मला असं वाटतं, की त्याचा कोटा कधी पूर्ण नाही झाला, पैशाची कमी होती म्हणून. हम्म. कुठून ना कुठेतरी ते व्हायचंच मिळतं. मग नाहीतर चोरी करायची. अवेलेबल. म्हणजे त्या ड्रेनेजची झाकणं पण जाऊन विकायची आणि काही पण करायचं म्हणजे. बापरे. म्हणजे ॲडिक्ट्स काही विकू शकतात. ते ड्रेनेजची झाकणं मॅडम म्हणतात तसं काही घरची भांडी, सोनं, गॅस सिलेंडर्स विकलेत मी एका लोकांनी. मी ॲडिक्टला, तसं पण आमच्या ड्रग बघितलं. ॲडिक्टला विचारलं होतं, "मला बघायचं रे, कुठे जाऊन तुम्ही भांडी विकता?" खरंच मला बघायचं आहे, की कशी तुम्हाला ती मिळतात, म्हणजे कुठनं तुम्ही घेता, कोण घेतं अशी ॲल्युमिनियमची, स्टीलची भांडी विकत? पण ते म्हणतात, "आम्हाला माहिती आहे कुठे विकायची." ते ड्रेनेजची झाकणं, आपलं सकाळी सोसायटीमधले लोकं उठले, की ड्रेनेजची झाकणं गायब. आणि ड्रेनेजची झाकणं विकणं हे ह्या लोकांना खूपच जमणारी गोष्ट आहे असं माझं मत आहे. कारण कुठलाही तुम्ही ड्रग ॲडिक्ट त्यांनी ड्रेनेजचं झाकण विकलेलंच असतं. अरे कारण बापरे. ते रात्र झाली की ते उचलायचं आणि ते विकून यायचं. वेगळंच काहीतरी आहे. हं. आता आपण हे सगळं डिस्कस करत असताना म्हणजे आता अ, त्याचे जर आपण काही असे वेगळे टप्पे म्हणू शकलो, की आता काय ॲडिक्शन किंवा कन्झम्पशनची सुरुवात आहे आणि आजारापर्यंतचे जर काही टप्पे असतील, तर त्या सगळ्याचे काय-काय परिणाम म्हणजे शारीरिक असतील, आर्थिक असतील, मानसिक असतील, कौटुंबिक असतील, असे सगळे वेगवेगळ्या पातळींवरचे काय-काय परिणाम बघायला मिळतात आणि ते किती लाँग टर्मपर्यंत तुम्हाला अफेक्ट करू शकतं, याच्याबद्दल बोलू शकलो आपण आता. म्हणजे हवं तर आपण ते कॅटेगरी वाईजही हो, करता येऊ शकेल. हो. पहिली गोष्ट म्हणजे हे भयानक आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या, हं. की याचे जे दूरगामी परिणाम आहेत, ते खूप भयानक आहेत आणि त्याची आपण सामान्य माणसं इमॅजिन पण नाही करू शकत, इतके ते भयानक आहेत. सुरुवातीला जेव्हा व्यसन चालू होतं आणि घरातनं पैसे गायब होणं, झालं तर बाथरूममध्ये बराच काळ एखादी व्यक्ती राहणं, पूर्वी ब्राऊन शुगर ते ओढायचे तेव्हा शर्टवरती त्यांच्या अशी जळलेली भोकं असायची. त्याच्यावरनं लक्षात यायचं, की यांनी तो ब्राऊन शुगर ओढलेली आहे किंवा आता ते जास्त सोफिस्टिकेटेड वेनी सिगारमध्ये भरून ते ओढतात किंवा हं. ते म्हणतात स्नॉट जॉईंट देवाला किंवा इंट्राव्हिनस जे एखादं इंजेक्शन एम-डीसारखा ड्रगचं घेऊ शकतात. तर ही आयसोलेट करतात स्वतःला. केस विस्कटलेले असतात, दाढी वाढलेली असते, ते अंघोळ करत नाहीत. ही जी सगळी लक्षणं जेव्हा आपल्या घरातल्या एखाद्या मुलामध्ये दिसायला लागतात, तेव्हा ती अलार्मिंग सिच्युएशन आहे. ओके. कारण तो आता मजेसाठी ड्रग नाही घेत आहे. त्याचा आता हं. एक टप्पा तो पुढे गेला आहे आणि हं. त्याला ते कुठेतरी आता त्याचं सगळं राहणीमान, त्याची लाईफस्टाईल हे सगळं बदललं आहे. तो जेवणार नाही. त्याला जेवायला केव्हातरी रात्री कधीतरी जेवेल. तो सगळ्यांबरोबर राहणार नाही. तो सोशलाईज करणार नाही किंवा खूप उलटी उत्तरं द्यायला लागेल. माझं मी बघीन, माझं मी करीन, अशा पद्धतीचा एक ॲरोगन्स त्याच्यामध्ये येईल. अ, तो बाथरूमला जाऊन आला, की एक प्रकारचा वास त्या बाथरूममध्ये जो अनयुज्युअल असा हं. यायला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दिसायला लागतात, तेव्हा ही खरंच धोक्याची घंटी आहे.
असं म्हणायला हरकत नाही. आणि मग खरं तर एक एक टप्पा पुढे असं होतं, की मग तो माणूस तो मुलगा बाहेरच राहायला लागेल. कुठे राहील ते सांगणार नाही. 2-2 दिवस गायब होईल. मग ती लोकं शोधायला लागतील. बरं आपल्या सोसायटीमध्ये असं आहे, की पटकन पोलिसाकडे लोकं जात नाहीत. हो. त्या आधी बाकीचा शोध घेतात आणि मग पोलिसाकडे अगदीच शेवटची स्टेप म्हणजे पोलिसकडे जाऊ, असं होतं ते. आणि मग त्यांना बाहेर राहणं, कधीतरी 4-8 दिवसांनी घरी येणं, नीट उत्तरं न देणं, घरच्या लोकांना काळजीत टाकणं. मग ती घरची लोकं खूप पळापळ करतात, की मग हं. सायकियाट्रिस्टकडे जाऊ का, फिजिशियनकडे जाऊ का, घरातले कोणी मोठे असेल तर त्यांना विचारू का, असं ते पळापळ त्यांची चालू होते. आणि नेमके त्यांना जेव्हा असं होतं, एक तर पोलीस पकडतात, कारण ते पेडलिंगमध्ये असतील, कारण ड्रग ॲडिक्ट आहेत ते. ते जर का ते सप्लाय करत असतील, तर पोलीस पकडतात. पोलीस दम देऊन हं. पाठवतात घरी, तेव्हा हं. ते घरी येतात. मग ते घरी आले, की मग घरची लोकं त्यांना अल्टिमेटम देतात, की तू रिहॅबमध्ये जा किंवा तू अगदी, अगदी. ट्रीटमेंट घे किंवा तू मदत घे. हं. तेव्हा ते कुठेतरी मदतीपर्यंत पोहोचतात. पण मदतीपर्यंत पोहोचणारी लोकंच इतकी कमी आहेत, तर मग हं. इतर लोकांच्यांना काय मदत मिळेल? त्यांचे अकाली मृत्यू होतात का? किंवा त्यांना वेडेपण येतं का? किंवा ते मेंटल हॉस्पिटलमध्ये जातील का? खरंच आपल्याला त्याचा काही पत्ता नसतो. कारण आमच्यापर्यंत पोहोचणारी जी लोकं आहेत, त्यांची संख्या फार कमी आहे. जी हं. की ॲडिक्टची संख्या खूप जास्त आहे. तर अशा टप्प्यानी म्हणजे ह्या लोकांनी काय नाही केलंय. त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी खोटं बोललंय, त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली आहे, त्यांनी हं. पोलिसांना काहीतरी चिरीमिरी दिली आहे, त्यांनी पेडलिंग केलंय, त्यांनी खूप धोका पत्करला आहे. खूप त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. पण तोही पत्करला आहे त्या व्यसनासाठी. म्हणजे नॉर्मली माणसं जीवाला घाबरतात. पण ही लोकं, "अरे तू कसा गेला तिथे? तू कसं हे केलं?" म्हणजे आम्हाला खूप आश्चर्य वाटतं हे सगळं बघताना, करताना. आणि ते स्वतःची जोखीम घेऊन ही ही गोष्ट करतात. आणि मग एक पॉइंट असा येतो, की ते त्या सगळ्याला कंटाळतात. हं. आणि मग त्यांना असं वाटतं, नाही मला कोणीतरी यातनं बाहेर काढलं तर बरं होईल. मग रडारड होते, मग ते माफी मागणं होतं, मग सॉरी म्हणणं होतं. मग कुठेतरी ते जर का अवेअरनेस असेल, माहिती असेल, तर ते रिहॅबपर्यंत पोहोचतात. बरोबर, बरोबर. म्हणजे ओंकार हे जास्त खूप ॲडिक्ट्स तर असं म्हणजे प्रे करतात देवाला, की आता ह्याच्यामधनं बाहेर काढ. असं. कारण आम्ही जेवढे गॅप्स घेतो, ते परत गॅप्स म्हणजे काही अर्थाच्याच राहत राहत नाही. हो. कारण आम्ही परत त्या सबस्टन्सकडे खेचले जातो. तर गॅप्स घेताना आम्ही खूप वेळा प्रे करतो, की आम्हाला याच्यामधनं कोणीतरी हेल्प करावी. म्हणजे एक शेवटचा होप जो असतो, हं. तो आम्हाला ठेवायलाच लागतो. जर होप पण निघून गेला, तर मग संपलं. मग ते मॅडम जसं म्हणतात, की पुढे मग ते एक तर मृत्यू किंवा वेडेपण किंवा जेल. म्हणजे जेल पण ह्याच्यामध्ये एक क्राईम आहे. मग मॅक्सिमम ड्रग ॲडिक्ट्स क्रिमिनल पण बनतात, हं. की आता आपण पूर्णच वाया गेलोय. सोसायटीने पण आपल्याला म्हणजे आपल्याला काहीच इज्जत देत नाही. तर आपण आता क्राईम क्राईम वर्ल्डमध्ये क्रिमिनलमध्ये पण ते जातात. मग पेडलर्स बनतात किंवा प्रॉपर ते क्रिमिनल्सच बनतात. सुपारी वगैरे घेतात. असे पण आहेत ॲडिक्ट्स खूप. बापरे! मग असे खूप म्हणजे अवेअरनेस लोकांना आहे. म्हणजे पेरेंट्सला तसं बघितलं तर काहीच माहिती नसतं. मुलं खूप स्मार्ट असतात. आजकालची जे काय जेन झी म्हणतात आणि हे हो. सगळं, ते म्हणजे एवढे स्मार्ट असतात, की त्यांच्या मोठ्या भावांना किंवा बहिणींना पण कळू देत नाही, की आपण कुठल्या टाईपचा ड्रग करतोय. हं, तर हं, आता ह्याचे काही काही तुम्ही सिम्प्टम्स म्हणजे तुम्ही आई-बाबांना हा अवेअरनेस पोहोचला पाहिजे, की हं. कुठला ना कुठला ड्रगचा हा काही ना काहीतरी इंडिकेटर आहेच. म्हणजे स्मेल इंडिकेटर आहे हं. किंवा आईज म्हणजे ते जेव्हा कन्झ्युम करतो तेव्हा मग पेशंटचे डोळे बघायचे कसे असतात. लाल असतात, बारीक असतात, मोठे त्यांचे होतात. प्युपिल्स मोठे होतात. आता ओके. जे स्टिम्युलंट आहेत, सिंथेटिक ड्रग्ज आहेत त्यांचे पूर्ण जे प्युपिल्स आहेत डायलेट होतात, खूप मोठे होतात आणि हा फरक तर लगेच कळून येतो. म्हणजे जे ओके. घरचे आपले आई-बाबा रोज बघत असतात, ह्यांना हा फरक तर लगेच जाणवलाच पाहिजे आणि पेशंट म्हणजे जे ॲडिक्ट्स असतात हे बेसिकली सगळं अव्हॉइड करायला जातात. म्हणजे नजरेत नजरे मिळत नाही. म्हणजे आय कॉन्टॅक्ट मॅक्सिमम टाईम्स अव्हॉइड करतात. ओह! तर आता ह्याच्यामध्ये मुलं त्यात पण स्मार्ट आहेत. आयकूल टाकणार, हे टाकणार, ते हं. टाकणार. पण सिंथेटिक ड्रग्सचं जे प्युपिल जे डायलेट होतात त्याला काही सबस्टिट्यूट नाहीच आहे. म्हणजे ते तुम्हाला डायरेक्ट कळतातच की ह्यानी हं, हं. हे स्नॉट केलं किंवा इंजेक्ट केलं हे कळून येतं. गांजाचं तसं आहे की आयकूल टाकलं एकदा की डोळे परत प्रॉपर स्टेटला येतात. पण गांजामुळे पण तुमचे रिॲक्शन स्लो होतात किंवा भूक जास्त लागते. म्हणजे खूप जास्त खात बसतो. म्हणजे नॉर्मली माणूस जेवढं खातो त्याच्यापेक्षा जास्त गांजामुळे डबल, ट्रिपल खात बसतो. म्हणजे हे हं. सगळे सिम्प्टम्स आहेत जे आई-बाबांना कळले पाहिजे, हं, की हं. आता हा या टाईमला आला आणि हा काय करतोय. मग थोडं 1-2 तास म्हणजे संध्याकाळचे सीरियल्स न बघता जर तुम्ही फक्त याच्याकडे बघितलं, की हा किती वाजता रात्री येतोय किंवा काय करतोय किंवा त्याच्या रूममध्ये जातोय, स्वतःला कोंडून घेतोय, की फ्रीडम म्हणून आपण जसं म्हणतो, की आता मी म्हणायचो मला प्रायव्हसी पाहिजे. आता हे सगळं हो. तुम्ही ऑर्थोडॉक्स आहात किंवा असं म्हणजे डायरेक्टली त्यांना ब्लेम नाही करायचं, पण आजकालची पोरं तेच करतात, की तुम्ही हो. ऑर्थोडॉक्स आहात, मला माझी माझी रूम पाहिजे
मला माझी प्रायव्हसी पाहिजे. मी मोबाईलवर माझे गेम्स खेळतो आहे. तर ह्याच्यामध्ये मुलं तिकडेच खरं म्हणजे आता बाहेर लोकं जेव्हा खूप घाबरतात बाहेर काही ड्रग्स करण्यासाठी, की आता लोकं आपल्याला पकडतीलच आणि पोलिसांकडेच पाठवतील. तेव्हा घरून स्टार्ट करतात. मग त्यांच्या रूममध्ये बेसिकली मग ते स्टार्ट होतं आणि मग तिथे पण तुम्हाला स्मेल पकडणं ईझी आहे. हम्म. गांजाचा स्मेल हा खूप स्ट्राँग असतो, पॉवरफुल असतो. हा खूप लांबपर्यंत पण जातो. हा तुम्हाला एकदम एक आणि फाऊल इंडिकेशन आहे. स्मेल आहे त्याचा. आणि म्हणजे बाकी ड्रग्स सिंथेटिक ड्रग्सचा पण एक स्मेल आहे. म्हणजे त्याचा बबलगम सारखा येऊ शकतो आणि स्ट्राँग. म्हणजे सेंटर फ्रेश असतं ना आपलं, तसा एक स्मेल येऊ शकतो. तुमच्या वॉलेटला येतो, अंगाला, शर्टला येतो किंवा हो. कसंही. मग ते ते एक इंडिकेशन्स आहेत. मग ते तुम्ही सांगू शकतात पुढे. मग पॅरेंट्सला ते कळायला पाहिजे, की काय काय होऊ शकतं. बापरे! म्हणजे जर असं पालकांनाही वाटत असेल, की बाहेर जाऊन कन्झ्युम करतात, तर तसं कायमच असेल असं याची असं शक्यता नाही. नाहीये. ते कदाचित तुमच्या बेडरूममध्ये किंवा घरातही कन्झ्युम केलं जाऊ शकतं. हो. त्याच्यामुळे हे काही इंडिकेटर्स आहेत, ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. या सगळ्याचा म्हणजे आता आपण लाँग टर्म इम्पॅक्ट्सच्या बद्दल पण ज्यावेळेस बोलत होतो, तसं फिजिकल सुद्धा काय-काय इम्पॅक्ट्स होतात. म्हणजे म्हणजे तुमच्या मेंदूवरती परिणाम काही होतो का? तुमच्या बुद्धीवरती परिणाम होतो का? तुम्हाला काही म्हणजे जसं अल्कोहोलच्या बाबतीत माहिती आहे, की लिव्हर खराब होतं. त्याच्यामुळे त्याचं फार-फार तर होऊन रूपांतर हे होणार आहे, की लिव्हर सिरोसिस होईल आणि मग लिव्हरच निकामी होईल तुमचं. तसं या ड्रग्ज ॲडिक्शनमधनं टर्म परिणाम सुद्धा काय होतात? खूपच होतात. म्हणजे हेड टू टो सगळ्यावरती परिणाम होतो. पहिली गोष्ट म्हणजे अन्नच जात नाही. ओके. कमी, कमी, कमी अपटाईट कमी, कमी, कमी व्हायला लागतं. ती माणसं कृश व्हायला लागतात. कृश म्हणजे हातापायाच्या काड्या दिसायला लागतात. मेंदूवरती परिणाम म्हणजे हसायला लागली की ती हसत राहतील. खायला लागली की जसं यांनी सांगितलं की खातच राहतील. हं, बोलायला लागली की थांबणारच नाहीत. म्हणजे हे कुठेतरी एक वेगळ्याच दिशेला ते जातं आणि मग कोणी कोणी त्यांना वेडं म्हणायलाच सुरुवात केलं की भ्रमिष्ठासारखं हं. व्हायला लागतं. ज्यावेळी ते समजा ड्रग घेणं थांबवलं त्यांनी, तर बऱ्यापैकी हॅल्युसिनेट करतात. म्हणजे त्यांना भास होतात. घाबरलेले असतात ते. प्रचंड त्यांना भान नसतं की माझ्या अंगावर कपडे आहेत, नाही आहेत किंवा काय याचं भान नसतं आणि मग अल्कोहोल किंवा ड्रग इंड्यूस सायकॉसिस असं ज्याला म्हणतो, की जो मेजर मेंटल इलनेस आहे, ओके. तिकडे ही लोकं जाऊ शकतात. म्हणजे गांजा इंड्यूस सायकॉसिस खूप कॉमनली बघायला मिळतो. हो. खूप कॉमनली आणि मग काय होतं, की डी ॲडिक्शनची ट्रीटमेंट प्लस सायकॉसिस म्हणजे अँटीसायकॉटिक ड्रग्स असं त्यांना बराच काळ घ्यावं लागतं. हं, हं. म्हणजे ते मेनस्ट्रीममध्ये यायला त्यांना काही काळ द्यावा लागतो आणि तो हो. काळ देण्याची त्यांची तयारी असेल, तर कदाचित ते त्यातनं बाहेर येतील. पण काळ देण्याची तयारी नसेल, तर मग तर परत-परत रिलॅप्सेस, परत-परत तेच. आणखीन डोकं खराब. हं. कारण त्यांच्या जे न्यूरो ट्रान्समीटर्सचं जे काम आहे मेंदूतलं, तेच गडबड होते तिथे आणि ओके. ते गोंधळतात खूप. त्यामुळे हं. त्यांना सुसूत्रपणे काम करता येत नाही ओके. आणि त्याच्यासाठी काही काळ त्यांना जावा लागतो. हं. त्यामुळे ड्रग्सचा सगळ्यात जास्त परिणाम मेंदूवरच होतो. अपटाईट जातं, मग ते डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळी कोलमडलेली असते, तर सगळा भाग तो रिस्टोअर होऊ शकतो. हं, हं. पण मेंदू खराब होण्याचं सगळ्यात जास्त सगळ्यात धोका जास्त आहे. सेंट्रल नर्वस सिस्टम अफेक्ट होते, मग आहे. डायरेक्टली ब्रेन अफेक्ट होतं आणि ब्रेन अफेक्ट झाल्यामुळे जे आपलं कॉग्निशन असतं, हं, हं. आकलन शक्ती, कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट तीच दिसतेच. कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट दिसतेच. कारण आपल्याला असं होतं, ॲडिक्ट असतो त्याला वाटतं की नाही, आपण आधी जेवढे हुशार होतो तेवढंच आपलं मस्त चालू आहे. हो. कारण जेव्हा आपण तो ड्रग घेतो पहिल्यांदा किंवा एक नॉर्मल एक आपल्या अमाऊंट्समध्ये, तेव्हा आपले सेन्सेस खरं म्हणजे तेवढे अपग्रेड होतात खरं. म्हणजे विजन अपग्रेड होते, आपलं हिअरिंग अपग्रेड होतं. मग ते आपण म्हणतो रिक्रिएशनल ड्रग, ते तसं ते फक्त तेवढ्यापुरतं होतं, टेम्पररी. पण लाँग टर्ममध्ये गेलं तर त्या ॲडिक्टला वाटत असतं की आपण खरंच म्हणजे अजून पण ते जुने जेवढे हुशार होतो तेवढे आहेत, पण तसं नसतं. जेव्हा आपण ते ब्रेक करतो सायकल, हं. तेव्हा कळायला लागतं की आपली म्हणजे मेमरी पूर्ण डॅमेज झालेली आहे. आता मला हो. काही माणसांची नावं आठवत नाहीत. मला जागांची आठवत नाहीत. जागा, प्लेसेस म्हणतो आपण किंवा कॉम्प्लेक्सेस. हं. मग काही सोसायटीजची नावं मी विसरून गेलो. मग त्या रस्त्यावरून जाताना मला ते आठवत नाही की ह्या सोसायटीचं नाव काय होतं किंवा ज्या माणसाला मी भेटलो एक 3-4 इयर्स आधी, एकदम क्लोज नसेल माझा, पण ह्याला कधीतरी भेटलो, याचं हं, नाव हं, हं. मला रिकलेक्ट व्हायला पाहिजे नॉर्मल हो. असेल तर. मला ते आता पूर्ण ब्लँक झालं की मला म्हणजे नाव नाही आठवत. माणूस आठवतो, नाव नाही आठवत. काही आमच्याकडे जे आता एक हेवी 20 वर्षाचा मुलगा आहे. तो आता एक्झाम देतोय त्याची. हं. तर तो इतका फ्रस्ट्रेट झालाय, तो आता व्यसनापासून लांब आहे. पण तो एक्झाम देतोय, तो इतका फ्रस्ट्रेशनमध्ये आलाय. म्हणून मॅम मी वाचतो आणि मी पुढचं वाचायला गेलो की मागचं काही आठवत नाही मला.
आणि मग ते मला ते डबल अभ्यास करावा लागतोय, डबल हे करावं लागतंय. तर मग त्याला आता भीती वाटते, की मी पास होईन की नाही किंवा मी ते रिप्रोड्यूस करू शकेन की नाही. कारण हा परिणाम केलेलाच आहे त्याच्या ह्याच्यावर. हो. मेमरी लॉस जबरदस्त आहे या मुलांमध्ये. आणि मग हे रिव्हर्सिबल असतं, नाही रिव्हर्सिबल असतं? काळ जावा लागतो त्याला इरिव्हर्सिबल. बऱ्यापैकी. ओके. म्हणजे तुम्ही व्यसनमुक्त राहण्याचा काळ बराच जावा लागतो. ओके. तर त्याच्यानंतर ते रिव्हर्स होण्याची शक्यता असू शकते. मूड स्विंग्स काय दिसतात बापरे! म्हणजे कधी युफोरिया तर कधी डिप्रेशन. हं. कधी उन्माद तर कधी नैराश. म्हणजे आम्ही हे बघतो, "अरे काल बरा होता हा मुलगा, आज काय झालं?" तर "नाही आज नाही, त्याला उठायचंच नाही आज. आज त्याने सांगितलं मला उठायचंच नाही, मला कंटाळा आलाय. पण हं. कालपर्यंत छान होता, उत्साहात होता, अमक्या." नाही असे फटाफट स्पाइक्ससारखे मूड्स जातात, हं, की हं. आणि मग त्याला औषधच म्हणजे सायकियाट्रिस्ट मस्ट आहे. पण फक्त सायकियाट्रिस्ट उपयोगी पडेल का? तर नाही. हं, हं. मग टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे. आता आपण टीमवर्क बद्दल पण बोलत होतो ना, तर या सगळ्यामधनं म्हणजे आता आपण याच्या पुढे जाऊन हे पण बोलूयात, की जे कोणी या व्यसनांच्या आहारी जात आहेत किंवा त्या हं. सायकलमध्ये अडकलेले आहेत कदाचित, तर त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? पण त्याच्या आधीसुद्धा या सगळ्यामध्ये फॅमिली किंवा मित्र किंवा पार्टनर म्हणून सुद्धा काय-काय सपोर्ट लागू शकतो या सगळ्या प्रोसेसमधनं बाहेर येण्यासाठी? आणि ते किती महत्त्वाचं असतं? म्हणजे कुठल्याही अडिक्शनमधनं बाहेर पडण्यासाठी? फॅमिली सपोर्ट असेल तर ते खूप सोपं जातं. पण फॅमिलीनी डिसोनच केला आहे किंवा फॅमिली म्हणते आता आम्हाला याच्याकडे काही बघायचंच नाही आहे, हं, तर मग जरा कठीण होतं सपोर्ट सिस्टीमच्या बाबतीत बोलायचं झालं तर. जर का ते डिॲडिक्शन सेंटरपर्यंत पोहोचले, तर तिथे मग सोशल वर्कर, सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट आणि फिजिशियन असे मिळून आणि त्यांचे पियर लोकं हं. म्हणजे जे ॲडिक्ट आहेत, रिकव्हरिंग ॲडिक्ट आहेत, असे मिळून त्यांच्यावरती बऱ्यापैकी उपचार, ज्याला आपण म्हणतो सायकॉलॉजिकल मानसोपचार आणि त्यांची लाईफस्टाईल चेंज करून देणं, हे आपण करू शकतो. पण जी लोकं रिहॅबपर्यंत पोहोचत नाहीत, त्यांच्यासाठी नार्कोटिक अनॉनिमस म्हणजे एन-एच्या मीटिंग्ज, हं. जशा एच्या मीटिंग्ज आहेत, तशा एन-एच्या मीटिंग्ज आहेत. आता नार्कोटिक ड्रग्ज कमी झाले आहेत, पण हे सगळे ड्रग्ज घेणारी लोकं पण त्या मीटिंग्ज अटेंड करू शकतात आणि तिथे त्यांना सपोर्ट मिळू शकतो, हं. की बाबा एक माणूस ड्रगमधनं बाहेर आलाय, तर तो दुसऱ्याला तशी मदत मदत करू करू शकतो. शकतो. पण फॅमिलीचं काय होतं मी सांगते, की फॅमिली बिकम्स कोडिपेंडंट. म्हणजे ही लोकं डिपेंडंट आहेत त्यांच्या त्यांच्या सबस्टन्सवरती आणि फॅमिली या लोकांवरती डिपेंडंट आहे. तर ते जे भावनिक परिणाम यांच्यावरती दिसतात, म्हणजे अँक्झायटी वाढलेली, भीती वाढलेली, झालं तर मूड स्विंग्स किंवा अ, आपण ज्याला म्हणतो इन्सिक्युरिटी, हं. हे जशी या मुलांमध्ये आहे, तशी ती फॅमिलीमध्ये पण दिसते. म्हणजे फॅमिली इक्वली आजारी होते. ओह! फक्त त्यांनी ड्रग घेतलेलं नाही आहे. पण त्यांचं सगळं वागणं, बोलणं, त्यांना सपोर्ट करण्याच्या त्यांच्या पद्धती बऱ्यापैकी चुकीच्या असू शकतात. की म्हणजे कित्येक वेळेला असाच एक मुलगा होता आमच्याकडे. तर त्या आईला असं वाटायचं, की माझं जे प्रेम आहे, त्या प्रेमाने ती त्याला ड्रगमधनं बाहेर काढेल. मग ती त्याला हवं ते ती करायची. आणि ओह! मग तो मुलगा जो आहे, तो तिला गृहीत धरायला लागायचा, की आई आहे ना, ती मला देणार. हं. आई आहे ना, ती मला पैसे देणार. आई आहे ना, ती मला जेवायला देणार. आई मला कधीतरी लपून-छपून बाबांना न सांगता अमुक एक गोष्ट करणार, तमुक एक गोष्ट करणार. आणि ते जेव्हा मुलगा आमच्याकडे आला, तेव्हा ती एक दिवस म्हणली, की "काय ना मॅडम, बरेच दिवस झाले, की मी माझ्या मुलाला काही खाऊ-पिऊ दिलेलं नाही आहे. तर मी त्याच्यासाठी डबा घेऊन येते." तर मी म्हटलं, "नका आणू तुम्ही डबा. तुम्ही का आणणार आहात डबा इथे आत्ता त्याच्यासाठी म्हणून?" तर त्या म्हणल्या, "नाही, नाही, इथं आमचं एकुलतं एक पोरगं आहे आणि मग त्याला नॉनव्हेज खूप आवडतं आणि त्याला अमकं आवडतं." पण म्हटलं, "तरीही तुम्ही डबा देऊ नका आत्ता. कारण तुम्ही ठरवा किंवा तुम्ही आमची मदत घ्या, की तुम्ही हं. कुठेपर्यंत मदत करणार आहात आणि कुठे तुम्ही हात वरती करणार आहात." बरोबर. आणि हे जे शिक्षण आहे पेरेंट्सचं सुद्धा, म्हणजे अगदी सपोर्टिव्ह आहेत का? तर आहेत. पण चुकीच्या मार्गाने सपोर्ट करतायत का? तर हो. बरेचदा असं दिसतं की हो. कारण ते कोडिपेंडंट आहेत. हं, ते हं. आजारी आहेत. मग कसं की फॅमिली म्हणजे आम्ही म्हणतो एक ॲडिक्ट असेल घरात, तर त्यांची फॅमिलीही आजारीच असते. तर त्यांनाही तितकीच मदतीची गरज आहे. मग त्यांचे सेशन्स घेणं, त्यांच्या सभा घेणं, कुठे हं. थांबा, कुठे काय करा, कुठे त्याला ढील द्या, कुठे तुम्ही स्ट्रिक्ट राहा, हं. तुम्ही तुमचं लाईन ऑफ ॲक्शन ठरवा, हे सगळं त्यांना पण शिकवावं लागतं. आणि मला असं वाटतं ओंकारनी पण हेच केलं आहे, की त्याची आई ही त्याचा हं. विकनेस होता, की किंबहुना वीकनेस होता. उलटं आईचा विकनेस हा होता. हं. आणि मग त्यांनी पण आईला बऱ्यापैकी गृहीत धरलं आणि मग हं. आई बऱ्यापैकी सॉफ्ट असते. मुलगा म्हणलं की तिला हो. हे असते.
बरं त्याच्यामध्ये दुमत नाही आहे बरं का, म्हणजे त्यांनी असं असू नये असं माझं काहीच म्हणणं नाही. पण ते हेल्प नाही करत या मुलांना. हम्म, हम्म. इट इज नॉट हेल्पिंग देम. पण ज्यावेळी त्यांना कळतं की आता थांबायला पाहिजे, त्यावेळी पटापट ही मुलं पण बाहेर येतात. की आता लक्षात येतं की आपल्याला हे सगळं करण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. हम्म, हम्म. ज्याला त्यांच्या भाषेत ते रॉक बॉटम म्हणतात. रॉक बॉटम्स म्हणतो मी. आता जसं मी म्हटलं की स्मार्ट असतात मुलं. माझ्या हो. घरी मी 10-11 वर्ष कन्झ्युम करत होतो. माझ्या घरी 2-3 वर्ष आधी कळलं असेल की मी गांजा आणि चरस आणि बाकी सगळे ड्रग्स कन्झ्युम करतोय. कारण ते प्रॉब्लेम्स दिसायला लागले. ते प्रॉब्लेम्स वर यायला लागले. म्हणजे सोसायटीमध्ये काही व्हर्बल अब्युजेस किंवा फिजिकल हॉस्टिलिटीज किंवा मग ओपनली पब्लिक प्लेसेसमध्ये दारू पिणे किंवा मग स्मोकिंग, गांजा कुठेही स्मोक करणे. मी CCTV कॅमेरासमोर पण गांजा स्मोक करायचो, दारू प्यायचो. म्हणजे ते एक वेडेपणाचं लक्षण. म्हणजे जर आपण हम्म. काही सबस्टन्सेस मिक्स करायला लागलो, आता हे ह्या पिढीचं खूप आहे. म्हणजे आता जे करतायत कन्झ्युम कॉलेजमध्ये टीनेजर्स वगैरे हे सगळे कन्झ्युम करतात, हे सगळं कन्झ्युम करतायत. म्हणजे सिगरेट, अल्कोहोल, गांजा, चरस हे सगळं एका वेळी कन्झ्युम करतं. हे जे मी 8-10 वर्ष आधी करायचो. कारण एक नॉर्मली मला दारूने काय व्हायचं नाही, की हां, हो. चल दारू तर नॉर्मल आहे, तू दारू आणली ठीक आहे, मी दारू पार्टी येते ओके. पण आता कोणीतरी पुढचा सबस्टन्स पण आणला पाहिजे आणि कॉमनली सगळ्यांना परवडतं. म्हणजे हायर ड्रग्स पण जे आहेत सिंथेटिक ड्रग्स ते आता मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, हायर मिडल क्लास सगळ्यांना परवडणारेच आहेत. म्हणजे घरी न सांगता पैसे घेणं खूप सोपं झालं आहे, की आता मी ह्या कारणासाठी एवढी अमाऊंट घेतोय, 10,000 घेतोय, काय 15K घेतोय, तर घरचे देतात, की आपला मुलगा बिघडूच शकत नाही. कारण आपण हम्म. एवढे संस्कार केले. तर मॉम डॅडचं तिकडे चुकतं, की आपण एवढा संस्कार केले याच्यावर पण मग हा चुकला कसा? एवढा चांगला घराण्यातला आहे, खानदानातला तर हा ॲडिक्ट कसा झाला? हम्म. त्यांना आधी तो ॲक्सेप्टन्स येतच नाही. आणि असे सगळे कन्झ्युम करताना सबस्टन्सेस आपण घरच्यांना म्हणजे एनेबलर करून घेतो, की हम्म. घरच्यांकडनं आपण पैसे लुटत राहतो, की हां ठीक आहे आता घरी काही कळतच नाही. फक्त त्यांना माहिती आहे दारूवरच थांबलं, की हो. दारूवरच आहे हा. तोपर्यंत घरून पैसे घ्या, आपले पैसे संपवा. परत मग ते वाढत जातं. मग घरचे असं चुकीचे नसतात. मग आईला पुळका असतोच मुलाचा, पण जेव्हा तिला कळतं की हा जास्तच म्हणजे बाकी सगळं कन्झ्युम करायला लागलं आणि कुठे थांबत नाही आहे, तेव्हा मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला, की तू रिहॅब बघायला लाग. आणि मग मी तो विचार करायला लागलो, की मुंबईमध्ये रिहॅब्स बघतो किंवा ठाण्यात बघतो. पण असं करता मी जेव्हा इन्फॉर्मेशन्स काढायला लागलो, की मुंबई, ठाण्यामध्ये रिहॅब्स असे आहेत, की तिकडे मारतात प्रॉपर. हो. म्हणजे मारतात मारतात. किंवा मारतात बाण. तो एक वेगळाच विषय आहे खरं तर. हे डिटेलिंग मी नंतर कधी सांगितलं तर सांगतो. आत्ता एवढंच शेअर करतो, की मारतात प्रॉपर. मग तुम्हाला लॉकमध्ये बांधून पण ठेवतात. तुम्हाला कॉटवर बांधून ठेवतात जास्त व्हायलंट झाला तर, किंवा डायरेक्टली मारतात पण किंवा झोपून टाकतात असं. आता मॅडम पुण्यातले जे रिहॅब्स आहेत काही, ते काही तसे आहेत आणि मॅडमचा जो रिहॅब आहे, तर मी एका रेफरन्स थ्रू आलो होतो. तर आमचा रिहॅब बेस्ट आहे. म्हणजे मला फॅमिली सपोर्ट होता, की तू जा. मी असं म्हटलं, की मी हम्म. इकडेच जातो. आता माझा अंकल आहे, त्यांनी मला रेफर केलेलं, की तू इकडे जा. इकडे असं काही होत नाही. म्हणून मी ठाण्यावरनं पुण्याला आलो आणि मग नंतर ही जर्नी होती माझी. हम्म. मी इथे आता 1.5 वर्ष मी डी म्हणजे आमच्या सेंटरमध्ये राहतोय. त्यामुळे आता ही रिकव्हरी चालू झाली. हम्म. 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 म्हणजे आता 1 वर्ष झालं मला, मी अल्कोहोलपासून लांब आहे आणि 17 मंथ झाले मी गांजापासून लांब आहे. वाव. नाहीतर माझी मॅक्सिमम गांजाची गॅप 3 महिने वगैरे होती. 2 महिने, 3 महिने आजारी पडलो तर. आणि दारूची एक गॅप होती ती 6 मंथ्स होती 2014मध्ये, कारण मला जॉन्डिस झालेला म्हणून. नाहीतर मग हे रेग्युलरच होतं. म्हणजे मी रोजचंच चालू होतं माझं कन्झम्पशन. हम्म. पेरेंट्सचं असं नाही आहे, म्हणजे ते एनेबलर तर आहेत, पण ते सपोर्ट करतात आणि केलं पाहिजे. मला तरी वाटतं त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे अगदीच पहिल्यांदा कुठली पुडी पकडली, एक तर तुम्हाला ड्रग्सचं काही माहिती नसतं नॉलेज. म्हणजे पेरेंट्सला तर नॉलेज काहीच नसतं, की हो. ह्याला काय म्हणतात, की हा कुठला ड्रग आहे. त्यांनी फक्त ते बघितलं असतं, की मूव्हीजमध्ये अरे हा कोकेन करतोय किंवा हा मेथ करतोय, MD करतोय, म्हणजे हा वायाच गेला, हा एकदम लयालाच गेला, असं त्यांना पेरेंट्सला वाटायला लागतं. तर त्यांनी त्या मुलाला एकदम असा स्टिग्मा नाही दिला पाहिजे, की तू एकदम थर्ड क्लास निघालास, म्हणजे आम्हाला एकदम हम्म. तुझी हम्म. एकदम इमेज, तुझ्यामुळे आमची इमेज गेली किंवा तू नाही यार नालायकच आहेस. तर असं न हम्म. करता त्याला विचारलं पाहिजे, तू किती वेळा कन्झ्युम केला आहेस, तू आत्ताच चालू केला आहेस का? जर आत्ताच चालू केला असशील तर मग तुझी रिकव्हरी फास्ट आहे. मग तू फक्त जाऊन एक एक्झॅक्टली. काउन्सिलरशी बोलला किंवा सायकोथेरपिस्टशी जाऊन त्याला फक्त जाऊन तिकडे व्हिजिट केलं तरी मग तो त्या पुढे जाणार नाही. म्हणजे तो ॲडिक्ट बनणार नाही. हो. त्याने जर स्टार्ट केलं असेल कन्झम्पशन तर ते तिकडेच थांबेल आणि मग तो त्यातून बाहेर पडू शकतो. हम्म.
मला हा मुद्दाच फार महत्त्वाचा वाटतो, की म्हणजे जरी तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी कुणी म्हणजे मुलांनी असेल, मित्रांनी असेल किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणी असेल, ते कन्झ्युम केलं आहे, तर डायरेक्ट ते अडिक्टचा शिक्का न मारता सुद्धा हं. सेन्सिटिव्हली या गोष्टीकडे बघणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच पद्धतीनं तुम्ही त्यांना मदत करून त्यातनं बाहेर काढू शकाल. म्हणजे तुम्ही बरोबर. जर त्यांना जज केलत आणि तुम्ही जर त्यांना ते गुन्हेगाराच्या डायरेक्ट त्या आरोपीच्या चौकटीत पिंजऱ्यात. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, तर कदाचित तुमच्यातलं ते अंतर इतकं वाढणार आहे, की तो समोरची व्यक्ती तुमच्यापर्यंत ती गोष्ट कम्युनिकेटच करू शकणार नाही आहे हं. आणि आणखीन अलूफ होऊन कदाचित त्याच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त वाढणार आहे. हा हं. फारच महत्त्वाचा मुद्दा वाटतो मला हा. माझ्याकडे एक बाई आल्या होत्या, तर त्या आल्या होत्या त्या अतिशय चिंतेत होत्या आणि त्या मला सांगत होत्या, की "मॅडम माझा मुलगा ॲडिक्ट झाला आहे. मॅडम माझा मुलगा" म्हणलं, "त्यांनी केलं आहे काय?" "नाही, नाही." त्या म्हणल्या, "त्यांनी गांजा ओढला आहे." तर म्हणलं, "किती वेळा ओढला आहे?" तर त्या म्हणल्या, "नाही, एकदाच मला ती पुडी सापडली." म्हणलं, "तुम्ही बोललाय का त्याच्याशी? का तो किती वेळा ओढतोय? काय करतोय?" तर त्या म्हणल्या, की "नाही, नाही, ते मला नाही माहिती, पण काल ते त्यांनी असं घेतलं आणि ते." तर मी त्यांना तेच सांगत होते, की शिक्का मारू नका. थांबूया आपण, जरा थांबा. हं. आपण बघू, आपण करू आधी तुम्ही योग्य ठिकाणी आलात. समजा तो अगदी ॲडिक्ट झाला पण असेल, तर बघू ना त्याचं काय करायचं, कशी ट्रीटमेंट द्यायची, कसं बाहेर काढायचं, हे बघूया आपण. पण तुम्ही पॅनिक होऊन जर का आणि त्याच्या आदल्या रात्रीच त्याच्या वडिलांनी त्याला इतका चोपला, की काय होतं मग तू म्हणतोयस तसं ते अंतर एवढं वाढत जातं, की हं. मग वडील जेव्हा नसतील तेव्हा ही मुलं बरोबर काहीतरी वेगळं काहीतरी करणार, म्हणजे आईला गुंगारा देऊन जाणार, असं ते करत राहतात. त्यामुळे त्या फॅमिलीमधली अंतरं खूप वाढत जातात. मग ते हं. आलूप-आलूप मित्रांबरोबर, मग फॅमिली त्यांना नकोच असते. नकोच वाटतं जायला घरी, असं मग त्या स्टेटला येतात. हं. तर हं. जरा दमानी घ्या. म्हणजे आपल्याला त्याचं समर्थन करा वगैरे असं आमचं काहीच नाही म्हणणं आहे. हो. पण थोडं दमानी घ्या. एखादी सिगारेट त्यांच्या वयात त्यांनी समजा ओढली, तर त्याचा खूप मोठा इश्यू ॲडिक्ट म्हणून करू नका. हो. हां, म्हणजे ते चांगलं आहे का? तर नक्कीच चांगलं नाही आहे. पण इश्यू केलात, तर मग आपल्याला त्यांना ट्रीटमेंटपर्यंत पोहोचवणं अवघड होऊन जातं. हं, हं, हं. हे पण खूप समजणं खूप खरं तर गरजेचं आहे. आता आपण त्या ट्रीटमेंटबद्दल पण बोलत होतो ना, तर ती बाहेर पडण्याची म्हणजे एखाद्या व्यसनातनं स्पेसिफिकली ड्रग ॲडिक्शनमधल्या व्यसनातनं बाहेर पडतानाची प्रोसेस काय असू शकते, ती किती लांब काळ असते आणि यातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जसं आपण मेंदूचे काही मेंदूवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोललो, तर त्यातल्या काय-काय आणि कितपत गोष्टी रिव्हर्सिबलही असतात त्या ट्रीटमेंटमध्ये? बऱ्यापैकी सगळं रिव्हर्सिबल आहे. ओके. हां, म्हणजे अनलेस म्हणजे तो सायकोसिस तयार होऊन आता तिकडे मेंटल हॉस्पिटलला जायला लागेल, ह्या केसेस फार कमी आहेत, हं. फारच कमी ठीक आहे. आहेत. पण सुरुवात अशी असते, की त्यांचे विथड्रॉवल्सच खूप स्ट्राँग आहेत. हं, म्हणजे व्यसन सोडल्यानंतर जो काही मानसिक, शारीरिक त्रास होतो, हं. तोच खूप जास्त होतो ड्रग ॲडिक्ट्सना आणि त्याला ते घाबरतात बऱ्यापैकी. ओके. विथड्रॉवल्स यायला लागले, की ते घाबरतात आणि ते घाबरायला लागले, की मग परत त्या व्यसनाच्या आत पण कुठलेही विथड्रॉवल्स मॅनेज करणं, अल्कोहलचे असो किंवा ड्रग्सचे असो, त्याला एक पद्धत आहे. ओके. आणि त्या ह्याच्यामध्ये तो डिहायड्रेट त्याची बॉडी झाली नाही पाहिजे, हं. नंबर 1. नंबर 2 त्याला सायकियाट्रिस्टची मदत काही गोळ्यांची मिळाली, तर तो शांत होऊ शकतो, नंबर 2. ओके. नंबर 3 ची गोष्ट अशी असली पाहिजे, की त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवता आलं पाहिजे आपल्याला, की हं. जिथे जाऊन तो त्या धुंदीमध्ये कुठेतरी आपटणार नाही. तिथे कुठे हं. सळ्या आहेत का? कुठे हे आहेत का? हे जरा त्याला सुरक्षित ठिकाणी आपण ठेवलं पाहिजे आणि आपणही पेशंटली बघितलं पाहिजे साधारणतः 24 ते 72 तास हे सिव्हिअर विथड्रॉवल्स असतात. ड्रग ॲडिक्ट्समध्ये ते साधारणतः 4-5 दिवसापर्यंत एक्सटेंड होतात. काही-काही विथड्रॉवल्स खूप लेट येऊ शकतात, पण ते मॅनेजेबल असतात. ओके. पण सुरुवातीचे विथड्रॉवल मॅनेजमेंट हा एक मोठा भाग असतो त्यातला. एकदा का ते विथड्रॉवल्समधनं बाहेर आले, की त्यांना त्यांचं छान वाटायला लागतं. अच्छा. हां. आणि मग मी हे रिहॅबचं सांगते हं, हं. रिहॅबिलिटेशन रिहॅबमधलं. तर मग त्यांना मग रुटीन लावून देणे, त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, दिनचर्या त्यांची आखून देणे आणि हं. ते कार्यक्रम त्या भरहुकूम राबवणे. त्याला काउन्सिलिंग मिळतंय का? त्याचं लिखाणकाम व्यवस्थित होतंय का? लिखाणकाम म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड. इथे ना हा जो प्रोग्राम आहे, तो सगळा सेल्फ एक्सप्लोर करायचा आहे, की तू कोण आहेस बाबा? तू कसा आहेस? तू मूळचा कसा आहेस? तुला हे सगळं हं. करून तुझं काय-काय नुकसान झालं? मग ते असं हं. व्हायला हवंय का? बरंच लिहितात. म्हणजे ओंकारनी सुद्धा कितीतरी वह्या लिहून वह्याच्या वह्या लिहून काढल्या आणि लिहिलं ना, की ते उतरतं.
अच्छा. उतरलं ना ते त्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी होताना आम्ही पाहतो. की जे हम्म. अदरवाईज टेन्शन, 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 की अरे मी असं केलंय, मी तसं केलंय, मी इकडनं चोरी केली आहे, मी इकडनं पैसे उचललेत, मी याला उल्लू बनवलंय, मी त्याला उल्लू बनवलंय. हे खूप घेणं खूप अवघड आहे. खूप हम्म. अवघड आहे. आणि जेव्हा ते व्यसनातनं बाहेर येतात, तेव्हा ह्या सगळ्याचं ओझं त्यांच्या डोक्यावर नक्की असतं. मग त्यांना समजावून घेण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. ओके. मग तिथे काउन्सिलरचा रोल फार महत्त्वाचा आहे, हम्म. की त्याला म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं, मला विश्वास टाकता आला ना त्या ॲडिक्टवरती, तर काम सोपं होतं. म्हणजे मी जर का म्हटलं, की "हो, हो, तू चांगलंच करणार आहेस अरे, तुझ्या" आणि तो करत नाही चांगलं-बिंगलं. मग त्यालाच वाटतं, "अरे मॅडमनी विश्वास टाकला होता, त्या काउन्सिलरनी विश्वास टाकला होता, मग आपल्याला काहीतरी चांगलं केलं पाहिजे." ह्या ह्यानी पण ते पुढे-पुढे जातात. फक्त त्यांनी घाई करू नये अशी एक इच्छा आहे. मग सायकोथेरपी मिळत जाते, स्वतःकडे बघायला लागतात. होपलेस सिच्युएशनमध्ये मधून ते होपफुल सिच्युएशनमध्ये येतात, की चला आपण नव्याने सुरुवात करू. बघ हम्म. तुला जे आवडते ते आपण करू. जरुरी नाही की ते शिक्षण केलंच पाहिजे. जरुरी नाही की ते हे केलंच पाहिजे. आजच माझ्याकडे एक जण आले होते. ते म्हणले, की एक मुलगा आहे तो गांजा ओढतोय आणि तो BCSला जवळ-जवळ 8 वेळा बसला, पण तो काही पास होत नाहीये. हम्म. म्हणलं BCS थांबवा ना आत्ता. आपण त्याचं फर्स्ट थिंग फर्स्ट आपण गांजा बघू आधी. मग तो BCS करेल, करणार नाही बघू पुढे. काय कर पहिला तो जिवंत तर राहायला पाहिजे. हां, तर ते आधी करू. नाही त्यांनी मग आम्ही एक्झाम फी कशी भरली आहे. मग म्हणजे त्यांना त्या प्रायोरिटीजच कळत नाहीत, की हम्म. फर्स्ट थिंग व्हॉट की तो आधी नीट राहू दे. तो मेंटली नीट होऊ दे. त्याला तो उत्साह येऊ देत, की मला जगायची उमेद येऊ देत आणि मग आपण करू ना. तो करणारच आहे कारण तो तरुण आहे. तो गप्प का बसेल? तो करणारच आहे. पण सगळं पटकन हवं असतं. पालकांना सुद्धा सगळं पटकन हवं असतं, की बाबा तो पटकन व्यसनातनं बाहेर येऊ दे, पटकन नोकरी करायला लागू दे, पटकन त्याचं लग्न करून द्या. तर आम्ही तर सांगतो पटकन लग्न-बिग्न आम्ही नाही करून देणार. नक्कीच नाही करून देणार. तर तुम्ही थांबा. तरी 3 वर्ष सोब्रायटीची होऊ द्यात. तो काहीतरी मिळवायला लागू द्यात. मग आपण बघू. हे सगळं सांगावं लागतं. हम्म. आणि हम्म. ह्याला जो लागणारा वेळ आहे, तो आहे. वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष लागणार आहे. ओके. म्हणजे जितक्या क्विकली कदाचित ते ॲडिक्ट होऊ शकतं, त्यापेक्षा खूप जास्त काळ त्यातनं बाहेर रिकव्हरीला. पडण्यासाठी लागू शकतो आणि यासाठी म्हणजे फक्त ती व्यक्ती नाही तर पूर्ण एक इकोसिस्टम म्हणून त्यातनं बाहेर काढण्यासाठीची प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि खरं ह्या तर. मुलांना सुद्धा कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशनमधनं बाहेर काढायला खूप नाकी नऊ येतात आम्हाला, की नाही तो हं. कुठे गेला? मग माझा तो मित्र कुठे गेला? हं. तो कुठे पोहोचला? मग मी कायम असा विनोदाने बरोबर कुठे पोहोचला म्हणजे तो कुठे पोहोचलाय? तो हा मी प्रश्न कायम विचारते या मुलांनाच विचारते. हं. कुठे गेलाय तो? तो कुठे म्हणजे 4 पैसे जास्त मिळवायला लागला हो. आणि त्याच्या आयुष्याला स्थैर्य आलं. जे हं. तूही करू शकतोस आता. हं. थोडंसं लेट पण करूच तर शकतोस ना नक्कीच. हं. हं. तर ह्या पद्धतीने त्यांना हळू पुढे नेणं आणि मग त्यांचा रिहॅबिलिटेशनचा विचार करणं. हं. मग हं. रिहॅबिलिटेशन ते त्यांच्या नोकरीतलं असेल, कुटुंबातलं असेल, सोसायटीतलं असेल, हे रिहॅबिलिटेशन करत नेणं. कारण ते इतके स्वतःला आयसोलेट केलं आहे, कुठल्याही फॅमिली फंक्शनला ही मुलं जात नाहीत. कोणाही काका, मामा त्यांना सगळेजण बोर वाटतात. मग ते हळू मग गेट टुगेदर्स करायला जाणं, कधीतरी "जा रे, तू 2 तास जाऊन ये, मग परत ये." आधी-आधी असं करत मग ते सोशलाईज करायला लावणं, असं हं. करत पुढे न्यावं लागतं. पण ही हं. प्रोसेस आहे, कंप्लीट प्रोसेस आहे. ओके. म्हणजे डिटॉक्सिफिकेशन, डी रिहॅबिलिटेशन अशा त्या 3 फेजेसमधनं ती जाते. ओके. पण मग आम्ही गेल्याही एपिसोडमध्ये अल्कोहोल अडिक्शनचं हे डिस्कस केलं होतं, की तुम्ही आता रॉक बॉटमबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो, ज्यावेळेस रॉक बॉटम येतो, त्यावेळेस त्यातनं बाहेर पडण्याची ती ॲडिक्टची, त्याच व्यक्तीची ती कदाचित इच्छा असू शकते. पण पुन्हा-पुन्हा त्या रिलॅप्सच्या सायकलमध्ये आय थिंक जे सगळ्याच ॲडिक्शनच्या बाबतीत बोललं जातं, ते याही ड्रग ॲडिक्शनच्या बाबतीत होत असेल. तर रिलॅप्स होऊ नये म्हणून ते जे येणारे क्रेव्हिंग्ज आहेत, कारण कायम त्या ड्रग ॲडिक्शन किंवा कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत जे क्रेव्हिंग्ज येतात, त्या क्रेव्हिंग्जवरती काय पद्धतीनं डील करता येऊ शकतं? आता क्रेव्हिंग्स येतात त्याचे इंडिकेटर्स येतात. आता गांजाचे जे क्रेव्हिंग्स आहेत, हं. ते असे एक्स्ट्रीम स्वेटिंग आहे. मग कोल्ड स्वेटिंग. मग ओके. फोरहेडला पूर्ण घाम येतो. हात थोडे थरथरतात. हे जास्त जास्त सगळ्यात मोठा इंडिकेटर तो आहे, की स्वेटिंग जास्त होऊ शकतं हं. गांजामुळे. हं. तर अशा वेळी मॅक्सिमम टाईम जे ड्रग्सचे जे असतील क्रेव्हिंग्ज त्याच्यासाठी सोल्युशन्स आहेत, की तुम्ही एकदम थंड पाणी प्या. म्हणजे ओके. चिल्ड वॉटर लगेच प्यायचं इन्स्टंटली. म्हणजे किंवा मग नाहीतर तुम्ही चॉकलेट खाऊ शकतात. हं. चॉकलेट खायचं किंवा मग तुमचा जो स्पॉन्सर किंवा काउन्सिलर आहे, म्हणजे जो एनएचा असेल, हं. नार्कोटिक हं. अनॉनिमस किंवा अल्कोहोलिक अनॉनिमस दोन्हीपैकी एक, त्याला इन्स्टंटली कॉल करायचं, की मला क्रेव्हिंग येते. तर तेवढा तो 10-15 मिनिटाचा टाईम तुम्ही कसंही काढायचा. कारण क्रेव्हिंग फिजिकल असते. ओके. फिजिकल असल्यामुळे ती 10-15 मिनिटं येते
आणि 10-15 मिनिटाच्या वर नसते ती. काही काही लोकांची असते, पण ते 10-15 मिनिटं तुम्ही कसेही काढा. मग तुमच्या शॉर्ट टर्म जवळ जो असेल माणूस त्याच्याशी बोला, त्याला सांगा मला लॉक करून ठेव किंवा माझ्याशी गप्पा मार, मला काहीतरी टीव्हीवर दाखव किंवा मला पिक्चर दाखव, मला कुठलं तरी गाणं ऐकव. असं ते फक्त 10-15 मिनिटं काढायची किंवा फोनवर बोलत बसायचं कोणाशी तरी. हे म्हणजे सगळ्यात इन्स्टंट तुम्ही सोल्युशन्स काढू शकता ते क्रेव्हिंग्सवर. आणि मॅक्झिमम टाइम्स तुम्ही तो विचार नाही करायचा. म्हणजे असोसिएशन्स जे आहेत तुमचे ते तुम्ही विचारच करायचे नाही, की मी आता मला गांजा मारायची इच्छा झाली आहे. ही ही जी क्रेव्हिंग असते, मग जुनं काहीच आठवायचं नाही. म्हणजे ते तुमच्या डोक्यात सतत असलं पाहिजे, की मला जुनं आठवायचं नाही. ती हाय मला आठवायची नाही आहे. मला कुठे मी स्मोक करायचो ते आठवायचं नाही आहे. मी कसं स्मोक करायचो ते आठवायचं नाही आहे. मग हे सगळं डोक्यात ठेवावं लागतं आणि ते पॅटर्न सेट करावे लागतात तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये. जे तुम्हाला ॲब्स्टिनन्समध्येच जमतात. म्हणजे 1 वर्ष तुम्ही जेव्हा लांब राहतात, 6 महिने, 1 वर्ष, दीड वर्ष, तेव्हा ते माइंड आणि ब्रेन पॅटर्न सेट होतात, की जे जुने पॅटर्न्स होते, की गांजा इकडेच, मग ह्या जागेवर आलो की मी गांजा स्मोक करणार. आता माझ्यासमोर स्वीट आहे काहीतरी तर मी गांजा स्मोक करणार. मला पिक्चरला जायचं तर मी गांजा स्मोक करूनच पिक्चरला जाणार. मला स्विमिंगला जायचं आहे किंवा फुटबॉल खेळायला जायचं आहे, मी गांजा स्मोक करून. आम्ही सगळे फ्रेंड्स म्हणजे स्विमिंग किंवा फुटबॉल खेळायच्या आधी आम्ही प्रॉपर स्मोकअप करूनच जायचो. खेळून झाल्यावर प्रॉपर परत स्मोकअप करायचो. मग असं ते रुटीन होतं. ते सगळे असोसिएशन्स तोडण्यासाठी 1-1.5 वर्ष जातं, की नेक्स्ट टाइम तू स्विमिंगला जातोय तर मग ते डोक्यात ठेवावं लागतं, की तू स्विमिंगला जातोय. मग आता मग तो तुम्ही स्विमिंग पूल तुमचा बेसिक स्विमिंग पूल आहे तो चेंज करू शकता. तुम्ही जिकडे खेळायला जातात फुटबॉल टर्फ आहे तो चेंज करू शकतात. आता माझा हा चेंज आहे, की मी जॉग्राफिकलीच मी जागा चेंज केली. मी ठाण्याला आता मागच्या वर्षात लास्ट इयर मी गुढीपाडव्याला गेलो, त्यानंतर मी गेलोच नाही आहे. आता लास्ट मंथ माझी आजी एक्सपायर झाली, आईची आई. त्यासाठी मी फक्त गेलो होतो, ते पण एकच दिवस. म्हणजे ठाणं माझं खूप जास्त क्रिटिकल असोसिएशन आहे. मग ठाण्याला गेलो तर माझ्यासाठी तो स्लिपरी झोन होतो. तर मी ठाणं मॅक्झिमम अवॉइड करतो. मला म्हणजे ॲटलिस्ट अजून मी 1 वर्ष पण पुढे अवॉइड करायला तयार आहे. तर ते सगळे जे असोसिएशन्स ओळखता येणं आणि ते अवॉइड करता येणं आय थिंक इज प्रायमरी की क्रेव्हिंग्स चिल्ड बाबत. पाणी पिणं किंवा अंघोळ करायची सोय असेल तर अंघोळ करणं, ओके. गार पाण्याने अंघोळ करणे. म्हणजे जर का तुम्ही घरात असाल आणि क्रेविंग आलं तर गार पाण्याने अंघोळ करणे, गार पाणी पिणे. गोड खाण्यामागे असं असतं की सिरोटोनिनची लेवल खालती होते जेव्हा क्रेविंग येतं. ओके. आणि मग ती जर का आपण कुठलाही पिष्टमय पदार्थ खाल्ला की ती वर येते. मग ओके. ते क्रेविंग जायला मदत होते. म्हणून कुठलं तरी तो जे चॉकलेट म्हणला ते किंवा कुठलेही तुम्ही 2 ग्लुकोजची बिस्किटं जरी तुमच्या खिशात ठेवलीत तरी ते इट हेल्प्स. ओके. ओके. मग काही ज्या पद्धतीनं सेरोटोनिनचं प्रमाण बॉडीत वाढेल, मग वाढेल. थोडं बरं वाटेल तुम्हाला आणि मग करेक्ट. ती जे क्रेव्हिंग आहे ते शिथिल झालंय असं वाटण्याची शक्यता आहे. आता आपण हे सोशल स्ट्रक्चर आणि सोशल सिस्टम्स याच्याबद्दल पण बोलत होतो, की कसं फक्त ते एक व्यक्ती नाही, तर त्याच्या आजूबाजूची पूर्ण इकोसिस्टम तयार असावी लागते त्या त्या व्यक्तीला त्यातनं बाहेर काढण्यासाठी. तर मला वाटतं आता आणि ज्या पद्धतीनं म्हणजे लहान मुलांपासनं इतक्या प्रमाणात हे वाढतंय, तर शाळा कॉलेजेसपासनं सुद्धा या गोष्टींबद्दल बोलणं जाणं किती गरजेचं आहे. कारण हा एक एज्युकेशन सिस्टमचा म्हणजे व्हॅल्यू सिस्टमचाच एक खरं तर खूप महत्त्वाचा भाग आहे आणि ते कुठेतरी मिस आउट होतंय. म्हणून या प्रलोभनांना इझी ॲक्सेस समजला जातो एक वेगळ्या गोष्टीसाठी. तर त्याच्याबद्दल आपण थोडं हायलाईट करू शकलो तर. शाळा कॉलेजेसमधनं अवेअरनेस करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, अत्यंत. फक्त काय होतं, की आम्ही पण खूप प्रयत्न करतो, की प्रत्येक शाळेत जाणं, कॉर्पोरेशनच्या शाळातनं जाणं, तिथे बोलणं. आम्हाला जर का कॉलेजमध्ये प्लॅटफॉर्म मिळाले, तर तिथे बोलणं, एक्झिबिशन्स करणं, वस्ती पातळीवर एक्झिबिशन्स करणं, हे आम्ही खूप केलं आहे पण. पण प्रत्येक वेळी ना शाळेमधला अवेअरनेस कमी असल्यामुळे, की शाळा शिक्षक आणि तिथले प्रिन्सिपॉल त्यांना असं वाटतं, की पोर्शन पूर्ण करायचं आहे. आत्ता ही परीक्षा आहे. मग तुम्ही आत्ता नका ना मुलांचा वेळ घेऊ. म्हणजे आम्हाला कधीतरी असं आम्ही कुठे मुलांचा वेळ घ्यायला आलो आहे ॲक्चुअली. आम्ही तर त्यांना हे अवेअर करायला आलो आहे. बरं पालक सभेला आम्हाला बोलवा. आम्ही सांगू पालकांना, की हा मुलगा दिसतो कसा? म्हणजे तुम्ही कसं ओळखाल त्याला, की तो याच्यात अडकतोय? तर तिथे पण आम्हाला खूप खेटे घालायला लावतात ही लोकं आणि मग 1-2 तास देतात. बरं एका शाळेत 1-2 तास देऊन कसा अवेअरनेस होणार? म्हणजे आम्हाला 4 शाळा जर का वर्षभर मिळाल्या आणि दर महिन्याला जर का आम्ही तिथे वेगवेगळ्या इयत्तातनं आणि वेगवेगळ्या ह्याच्यातनं रिपीटेडली गेलो, तर कुठेतरी ते पर्कोलेट होईल. म्हणजे एकदा मी सांगून गेले, की "अरे, ती ही फिल्म बघा, त्याच्यामध्ये बघा तंबाखूनी काय-काय होतंय किंवा ह्यानी काय-काय होतंय." ते विसरून जातात. ते विसरून जातात आणि या मुलांना तर तो ऑफ तास वाटतो, की हम्म. चला बाहेरचं कोणीतरी आलेत फिल्म दाखवत आहेत मज्जा.
असं ते वाटतं. पण मग शिक्षकांनी थोडं प्रिपेअर केलं त्यांना, त्याचं हे केलं. पण मग शिक्षक म्हणतात, "आम्ही काय काय करायचं? तुम्ही हो. निवडणुकीलाही आम्हालाच पाठवता, हे करायलाही आम्हालाच पाठवता, ते कर." मग त्यांचाही एक भाग आहे. त्यामुळे पण गरजेचं आहे का? तर नक्कीच गरजेचं आहे. हं, ते हं. पाहिजेच आहे. म्हणजे जिथे-जिथे म्हणून पालक असतील तिथे काही-काही ठिकाणी आम्ही ओथ घ्यायला लावायचो. म्हणजे हे हो, पण तरी थोडाफार इम्पॅक्ट होतो त्याचा. मग हो. आम्ही शपथ घ्यायला लावायचो तिथे किंवा हे असं करतो आम्ही. अजूनसुद्धा आम्ही 4 शाळा पण आता 10वी परीक्षा येऊ नका, कारण आमच्याकडे मग ते सेंटर आहे. मग तिथे कोणीच तुम्हाला मुलं मिळणार नाहीत. मग ते झाल्यानंतर 9वीची मुलं आता 10वीत जाणार आहेत. त्यामुळे आमचे क्लासेस आहेत. म्हणजे जी 9वी, 10वी, 11वी, 12वी हे टॅप करायचे आम्हाला, ती मुलं नाही मिळत आम्हाला. हं, हं. बरेचदा असं होतं. पण ते खूप गरजेचं आहे. खूपच हं. गरजेचं आहे. किंवा काही तरुण मुलांना हाताशी घेऊन त्यांनीही कॅम्पेन करणं पण गरजेचं आहे. म्हणजे आता यांच्या वयातली जी मुलं आहेत, त्यांनी तिथे जाऊन एक्झिबिशन लावणं, त्यांनी तिथे जाऊन ओपनली सांगणं, जसं आता ओंकार सांगतोय ओपनली, की मी असा-असा होतो आणि मी यातनं बाहेर आलो आहे. हे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. हं. त्याची भयानकता कळली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जी कुंपणावरची लोकं आहेत ती थांबतील. हं. आता आपण हे बोलताना पण ना, म्हणजे एक सारखं लक्षात येतं, की म्हणजे जोपर्यंत ओमकारसारखी लोकं अशी समोर येऊन बोलत नाहीत, की मी या प्रोसेसेसमधनं गेलो आणि त्यातनं बाहेर पडल्यानंतर हे असं आहे. कारण तोपर्यंत त्याची दाहकता लक्षात येत नाही आणि त्यातनं रिकव्हरीचे एक्झाम्पल्सही दिसत नाहीत. मला वाटतं करेक्ट. ॲडिक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही प्रॉब्लेम असू शकेल, तर तो रिकव्हर झालेल्या लोकांची संख्याच फार कमी दिसते, हो. की हे ॲडिक्ट होते आधी आणि हे आता त्यातनं कंप्लीटली बाहेर पडलेले आहेत आणि आता ॲडिक्ट नाहीत. यांची उदाहरणं खूप कमी आहेत दॅन पीपल हू आर न्यूली गेटिंग ॲडिक्टेड. स्टिग्मा खूप आहे. स्टिग्मा खूप आहे. खूप आहे. म्हणजे ही लोकं का नाही बोलत? हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण त्यांना जज केलं जातं. त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला जात. हं, त्यांना कमी लेखलं जातं. तर ते म्हणतात, "मग आमची एनॉनिमिटी आमच्यापाशी ठीक आहे." असं हं. होतं ते. मग जर का ती एनॉनिमिटी काही-काही जणं असतात ते म्हणतात की नाही आम्ही ओपनली सांगू शकतो हो. आणि आम्ही हे सगळं करू शकतो. त्यांचे बॉसेस जजमेंटल असतात. हं. म्हणजे त्यांना जर का म्हणलं ना, की हा रिहॅबमध्ये ट्रीटमेंट घेतोय, त्याला असा-असा प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला एक अतिशय कमी लोकं असं म्हणतात, की रिहॅबचं सर्टिफिकेट द्या. अतिशय कमी. हं. ते म्हणतात सायकियाट्रिस्ट आहे. मग त्यांना डिप्रेशन चालतं, त्यांना बायपोलर चालतं. त्यांना कळत नाही, की ते जास्त सीरियस आजार आहेत. हं, हं. मग ते तुमच्या त्या माणसाच्या परफॉर्मन्सवरती मेजर काहीतरी हे आणणार आहेत, हे त्यांना कळत नाही. पण ते रिहॅबिलिटेशन सेंटरचं आम्हाला तुम्ही सर्टिफिकेट देऊ नका. हा जो काही आम्हाला येणारा प्रॉब्लेम आहे, कारण त्या बॉसेसनाच कळत नाही, की हा येईल तो बरं करेल. हा हं. विश्वासच ते लोकं जोपर्यंत समाज त्यांना दाखवत नाही तो विश्वास, तोपर्यंत ते स्टिग्मा म्हणून ते बोलणार नाहीत, ते ओपनली सांगणार नाहीत आणि ज्यांना कोणाला कळतं ते पहिलं त्यांच्याकडे अविश्वासाने बघतात. हं, हं. आणि मला मला विचारशील तर मला असं वाटतं, की ही सगळी मुलं जी आहेत, ती अबोव्ह एव्हरेज त्यांचा इंटेलिजन्स आहे. ते म्हणून तर ते तिकडे कारण करायला तिथे असं एक्सायटेड काही नसलं, की मग कुठेतरी व्यसनाकडे जात आहेत. हो. पण मी आता सेंटर चालवते, तर मला कशाचीच कमी पडत नाही, कारण ही मुलं माझ्याबरोबर आहेत. हं, हं. कारण ते काय-काय करतं, काय करत नाहीत. सगळं हं. स्वयंपाक करण्यापासून क्लीनलीनेसपर्यंतचा जो सगळा स्पेक्ट्रम आहे, सगळं ही मुलं करू शकतात. आमची कॉम्प्युटरची कामं कोण करतं? तेच करतात, मुलंच करतात. हो. की करून द्या पटकन, आम्हाला हे डेटा पाहिजे, अमकं पाहिजे. ती करतात. स्वच्छता ती करतात मुलं. काय रिपेअर करायचं आहे, काहीतरी आपली ठाकठूक करून आमची टेबलं बनवायची आहे, मुलं करतात. हं. त्यामुळे त्यांना कमी नाहीच लेखता कामा असं माझं मत आहे. हो. त्यांच्याकडे एक एम्पॅथेटिकली बघितलं पाहिजे. ती आजारी आहेत हे समजलं पाहिजे आणि एखाद्या आजाराशी हा आजार कनिंग आणि बॅफलिंग असल्यामुळे ही मुलं आजारी दिसत नाहीत ना. हं. का बाबा चेहरे पडलेत, अमकं झालं, असं काही दिसत हे नॉर्मल दिसतात. हो. त्यामुळे त्यांना आणि रिलॅप्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे विश्वास ठेवणं खूप अवघड आहे त्यांच्यावर. हं, हं, हं. मला खूपच महत्त्वाचं वाटतं हा सगळा पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे अ, ज्या एम्पथीने ड्रगकडे पाहिलं जातं ॲज समाज, म्हणजे ते थोडं एक्सेप्टेबल आहे. मला वाटतं ड्रग ॲडिक्टमधनं म्हणजे ॲडिक्शनमधनं बाहेर आलेल्या रिकव्हरिंग ॲडिक्ट्सना पण त्या थोड्या एम्पथीने पाहणं जास्त गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. कारण त्याशिवाय म्हणजे जोपर्यंत ते कट ऑफ करून, जोपर्यंत ते अलूफ करून, वेगळं करून पाहिलं जाईल, तोपर्यंत ते त्या एकूण सिस्टमचा भाग होणं फार अवघड असेल मला असं वाटतं. एकतर खूपच छान वाटतंय कारण
आजार म्हणून या व्यसनांकडे फारसं नाही पाहता येत आणि तो कधी चष्माच कुणी लावला नाही आणि हे दोन्ही एपिसोड्स आपण या ॲडिक्शनला एक आजार म्हणून आणि त्यातनं कम्प्लिटली बाहेर येता येऊ शकतं आणि त्याचं काय उदाहरण असू शकतं हे सगळं पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर एक तर थँक सो मच आणि ओंकार तुझे विशेष आभार की तू इतका पर्सनल अनुभव आमच्यासोबत या प्लॅटफॉर्मवर शेअर करायला हो म्हणालास. थँक्स. इतरही जे खूप मित्र या प्रोसेसेसमधनं जात असतील, मित्र-मैत्रिणी, त्यांना तुझ्याकडे बघून कदाचित तो एक हुरूप येईल. त्यांना एक आश्वस्तपणा वाटेल, की यातनं बाहेर पडता येऊ शकतं. याच्यासाठीची एक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. योग्य मदत योग्य वेळेत मिळणं गरजेचं आहे आणि त्यातनं पूर्णपणे बाहेर पडता येऊ शकतं. हा एक दिलासा देण्यासाठी खूप खूप आभार तुझे एकतर. तुम्हालाही हा आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. पुढच्याही एपिसोड्समध्ये आणखीन असे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हज घेऊन येण्याचा, आणखीन वेगवेगळ्या अनकम्फर्टेबल विषयांवर खुसफुस करण्याचा आमचा कायमच प्रयत्न राहील. धन्यवाद. लो धन्यवाद. बसावा.